नमस्कार. जे इथे आत्ता उपस्थित होते सन्माननीय व्यासपीठ आता खाली जाऊन बसलेले आहेत, परंतु या सगळ्यांना माझं अभिवादन, सर्व रसिक श्रोत्यांना माझं अभिवादन. आणि अगदी सुरुवातीलाच मला आभार मानायचे आहेत की या इतक्या वर्षाची परंपरा असलेल्या एका संस्थेमध्ये आणि इतक्या विद्वज्जनांसमोर मला 2 शब्द बोलण्याची संधी आपण दिलेली आहे, मला बोलावलेलं आहे. याकरता मी खरंच कृतज्ञ आहे आपला. आणि माझी खात्री आहे की फार थोर परंपरा या तुमच्या व्याख्यानमालेला असणार आहे. आणि माझ्यासारख्या त्या दृष्टीने सामान्य माणसाला असं व्यासपीठ मिळणं ही माझ्याकरता खूप मोठी संधी आहे असं मला वाटतं, असं सन्मान आहे असं मला वाटतं. म्हणजे अशाच प्रकारे मध्यंतरी एकदा पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमालेत मी गेलो होतो. आणि मी लहान असताना वसंत व्याख्यानमालेत मी फार मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं ऐकली होती. तर जेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्ही येऊन आमच्याकडे भाषण कराल का, तेव्हा मी त्यांना म्हटलं की म्हणजे तमोयुग ज्याला म्हणतात ते हेच आहे का, की माझ्यासारख्या माणसाला तुम्ही वसंत व्याख्यानमालेत बोलायला बोलावताय, तर ते सगळे गेले कुठे विद्वज्जन ज्यांची भाषणं आम्ही ऐकली होती, कुठे आहेत ते सगळे. ते म्हणले नाही आम्हाला तुम्ही त्याचं असं वाटतं आहे. तर म्हणलं कृपा करून मला त्यांच्या पंक्तीत बसवू नका, ते सगळे फार थोर लोक आहेत. आम्ही आत्ता अशा एका युगामध्ये वावरतो आहोत की ज्याच्यामध्ये आम्ही सगळेच कन्फ्यूज्ड आहोत. आम्ही सगळेच आपण नक्की काय करतो याचा शोध घेत आहोत. आणि ज्या प्रकारचं काम त्या लोकांनी करून ठेवलं आहे त्याच्या आपण आसपास पण नाही याची आम्हाला कल्पना आहे. परंतु या युगात आम्ही आहोत हे तर सत्य आहे. असं म्हटल्यानंतर आपल्याला जे आपल्यासमोर आत्ता आहे त्याचा अंगीकार करायला लागतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला आपलं काम करत राहायला लागतं. नाशिकसारख्या शहरामध्ये ज्याच्यामधनं वसंत कानेटकर असतील, कुसुमाग्रज असतील, असे अनेक दिग्गज आहेत. आम्ही म्हणतो की आम्ही नाटक करतो, पण आम्ही जेव्हा कानेटकरांची शिरवाडकरांची नाटकं बघतो तेव्हा म्हणतो आपण नक्की काय करतो. याचं कारण कुठे आमची तुलनाच नाही होऊ शकत. पण मग असं काय घडलं की ज्याच्यामुळे हे सगळं डायल्यूट झालं आहे का, आमचं ज्ञान कमी पडतं आहे का ती ज्ञानपरंपराच कुठेतरी खंडित झाली आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्याच प्रश्नाला धरून आजचं माझं भाषण असणार आहे की काल, आज आणि उद्यामध्ये नक्की असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे ज्या प्रकारची एकेकाळी आपल्याकडे संपन्नता होती, ज्या काळी एकेकाळचं आपल्याकडचं अपेक्षा होत्या प्रेक्षकांकडनं आणि पूर्ण करण्याची क्षमता असलेले लोक होते, याच्या पुढे जाऊन आज आपण कुठे येऊन पोचलोत आणि आज आपण पुढे कुठे जाणार आहोत. मला वाटतं की हा उहापोह आजच्या कार्यक्रमामध्ये मी करेन. मग अशी माझी ओळख करून देताना साहेब असं म्हणाले की विद्युत अभियांत्रिकी सोडून मी याच्यामध्ये आलो. तर ॲक्च्युली तसं नाही आहे. मी 18-19 वर्ष त्याच्यामध्ये काम करत होतो. आणि नाशिकचा आणि माझा संबंध तेव्हा मी ऑटोमेशनमध्ये काम करायचो आणि सातपूरला आणि अंबडला अनेक इन्स्टॉलेशन करण्याकरता मी नाशिकला येत असे. क्रॉम्प्टन ग्रीव्जमध्ये मी जवळजवळ 22 इन्स्टॉलेशन केलेली आहेत. त्यामुळे नाशिकचा माझा पहिला जो संपर्क आहे तो आला इंजिनियर म्हणून. आणि माझा आजोळ नाशिकचा आहे, माझी वडिलांची आहे नाशिकची आहे, त्यामुळे तो पण एक आपलेपणा आहे नाशिकबद्दल. आणि आमच्याकरता तीर्थस्थान आहे नाशिक आहे. याचं कारण अनेक थोर दिग्गजांचं हे गाव आहे, एवढी मोठी परंपरा आहे. तर हे जरा थोडंसं प्रास्ताविक लांबलं आहे, मला मान्य आहे. परंतु अच्छा आपण विषयाला सुरुवात करूया. मी इतरांना भ्रमणध्वनी बंद करायला सांगितले, पण मी चालू ठेवला आहे कारण माझे मुद्दे याच्यामध्ये आहेत. तर अशी अनेकदा आपण हल्ली बघतो की बोलत असताना अनेक लोक फोनवरती काहीतरी करत असतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हा आपलं भाषण ऐकायचं सोडून व्हॉट्सॲपचे मेसेजेस बघतो आहे का काय करतो आहे. तर मी माझ्या भाषणाच्यासाठी हे वापरतो आहे आत्ता. तर मी आपली डेफिनेशन थोडीशी आधी करून घेतो, व्याख्या करून घेतो की मराठी प्रेक्षक, मी मराठीकरता सीमित असं बोलणार आहे. आणि मराठीकरता सीमित बोलताना काल, आज आणि उद्या असं म्हणताना काल म्हणजे नक्की काय, आज म्हणजे नक्की काय आणि उद्या म्हणजे नक्की काय, हे आपण सुरुवातीला मला वाटतं ठरवून घेऊया. आपण सगळेजण ज्या वयोगटातले आत्ता मला दिसता आहात, जे ट्रान्सफॉर्मेशन मगाशी फडके सरांनी सांगितलं आपण सगळ्यांनी बघितलं आहे, ते सगळं मी आजमध्ये धरतो. ते सगळं आज आहे.
काल म्हणजे जे आपण पाहिलेलं नाही त्याला आपण काल म्हणूया. आज म्हणजे आपल्या आयुष्यात आपण जे काही बघितलं त्याला आपण आज म्हणूया. आणि उद्याला मग आपण आता भविष्यात काय होईल त्याची आपण कल्पना करूया. याचं कारण भविष्यात काय होईल हे 100% कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे कालची जी रेघ आहे ती कालची रेघ मी थोडीशी स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत मारणार आहे. म्हणजे त्याच्याही आधी जन्माला आलेले इथे लोक असतील, परंतु त्यांच्या प्रेक्षक म्हणून असलेल्या भूमिकेमध्ये कदाचित ती एक आपण रेषा मारूया की साधारणपणे संगीत नाटक ज्या काळात संपलं 30च्या दशकामध्ये संगीत नाटकाचा अस्त झाला एका दृष्टीने बघितलं, जुन्या संगीत नाटकाचं ज्याला सुवर्णयुग म्हटलं जातं. त्याच्या अलीकडचा काळ आपण काल असा धरूया. त्याच्या पुढचा काळ आपण आत्तापर्यंतचा जवळजवळ 80-90 वर्षाचा आज असा धरूया. आणि मग उद्या. तर कालच्या आधी काय होतं, म्हणजे त्या पूर्वीच्या काळात काय होतं, तर आपल्या तसं पाहिलं तर महाराष्ट्राचा पण इतिहास खूप खूप जुना आहे. म्हणजे मराठी प्रेक्षक असं म्हटल्यानंतर आपण कुठपासून सुरुवात करायची असाच प्रश्न आहे. मग अनेक जणांना असं वाटतं की आपण ज्ञानेश्वरांच्यापासून धरूया का मराठी, का आपण शिवाजी महाराजांच्या काळापासून धरूया का मराठी, का आपण केशवसुतांच्या काळापासून धरूया का मराठी. नक्की मराठी म्हणजे कधीपासून मराठी, म्हणजे आपण श्री चामुंडराय करविले असेल किंवा अगदी पहिला ताम्रपट सापडला ते असेल, महानुभावांच्या काळात असेल, कुठपासून मराठी धरायची किंवा प्राकृत नंतर इमिजिएटली मराठी धरायची. तर मला असं वाटतं की थोडंसं इतिहासात डोकवायला हरकत नाही या निमित्ताने. आणि मला इथे जो आत्ता प्रेक्षक वर्ग दिसतोय तो अशा प्रकारच्या उहापोहाला सामोरं जाणारा असेल असं वाटतं. म्हणून मी हे धाडस करतो आहे की अगदी आपण पहिलं मराठी आपल्याला शाळेत जे शिकवलं होतं ते महदंबेचे धवळे असतील किंवा त्याच्यानंतर चक्रधर स्वामींचं मराठी असेल किंवा त्याच्यानंतर आपण भागवत संप्रदाय असेल ते मराठी असेल, या काळापासून आपण प्रेक्षक आहोत. अर्थात त्या काळात नाटक सिनेमा नव्हता, पण त्या काळामध्ये काय होतं, तर त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण काहीतरी बघत होतो. काय बघत होतो, तर देवळात जायचो, देवळामध्ये भजन कीर्तन व्हायचं, आख्यान मांडलं जायचं. त्या आख्यानामधनं आपल्याला आपल्याकडच्या अनेक कथा सांगितल्या जायच्या, बोधकथा सांगितल्या जायच्या, पुराणं सांगितली जायची, रामायण महाभारत सांगितलं जायचं. ते सांगणारे जे होते ते परफॉर्मर्स होते, उत्तम परफॉर्मर होते. याचं कारण ते आख्यान लावायचे तेव्हा मंत्रमुग्ध होऊन जायची लोक. रात्र रात्र त्यांची आख्यानं चालायची. कोकणामध्ये रात्र रात्र दशावताराचे खेळ चालायचे, ज्याला आपण विधिनाट्य म्हणतो. त्या प्रकारचं विधिनाट्य अनेक वर्ष आपल्याकडे चालूच आहे ना. किंवा आपल्याकडे गोंधळ होते, आपल्याकडे जागरणं होती, त्याच्यामध्ये पण कलाकारच असायचे. मग ते देवीला आवाहन करण्याकरता असतील, ते गारणं मांडण्याकरता असतील, ते ज्यांनी पूजा घातलेली आहे त्या लोकांना देवदेवतांकडनं आशीर्वाद देण्याकरता असतील, पण त्याच्यामध्ये संगीत होतं, त्याच्यामध्ये नाट्य होतं, त्याच्यामध्ये ताल होता, त्याच्यामध्ये लिखित गाणी होती, स्क्रिप्ट्स होती, लोकसंगीत होतं. त्याचे पण प्रेक्षकच होते ते. तिथपासनं आपला प्रेक्षकांचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि त्या सगळ्याचे पडसाद आजही आपल्यावरती आहेत. मी असं नाही की ते तुटलेलं आहे, ते वेगळं होतं आणि आज काहीतरी वेगळं आहे, अशातला अजिबात भाग नाही आहे. आजही आपल्याला त्याची परंपरा अनेक ठिकाणी चालू असलेली दिसेल. परंतु त्या काळातलं जे सगळं होतं तो कालचा प्रेक्षक होता असं आपण म्हणूया. तो कालचा प्रेक्षक काय बघायचा, म्हणजे ती एक अगदी 14 विद्या 64 कला वगैरे आपण जेव्हा म्हणतो, तर फॉर एक्झाम्पल 64 कलांमधलं एक उदाहरण मी आता तुम्हाला सांगतो की मेष कुक्कुट लावक अशा प्रकारचा एक कार्यक्रम व्हायचा. मेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मेंढे बोकड वगैरे हे, किंवा कुक्कुट आणि लावक म्हणजे काय, तर बोकड किंवा मेंढे किंवा कोंबड्या यांच्या झुंजी लावणं हे त्या 14 विद्या 64 कलेमधलं एक भाग होता. त्या 64 कलांमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या अगदी इंटरेस्टिंग आहेत. त्या आता लोप पावल्या आहेत. आता आपल्याकडे पेटा वगैरे आपण जर का बघितलं तर अशा प्रकारे प्राण्यांच्या झुंजी आपण लावत नाही. म्हणजे अगदी आत्ता तामिळनाडूमधली जी आत्ता तुम्ही बघितलं असेल की जी परंपरा आहे बैलांची, ज्याच्यावरनं आता खूप उहापोह चालू आहे की ही परंपरा म्हणायची का हा प्राण्यांवरती असलेला अन्याय म्हणायचा, याच्याबद्दल मतमतांतर असू शकतील.
परंतु त्या इतक्या जुन्या परंपरा आहेत आपल्याकडच्या, आणखीन त्याला पण प्रेक्षक होते. मी जसे आपण म्हणतो ग्रीक प्रेक्षक तिकडे याच्यामध्ये असायचे, ॲम्फी थिएटरमध्ये बसलेले असायचे, आणखीन तिथे युद्ध व्हायची, एकमेकांना मारायचे, प्राण्यांबरोबर सिंह आणखीन माणूस यांच्या झुंजी व्हायच्या. तर आपल्याकडे पण अशा राजे रजवाडे या सगळ्या मंडळींनी अशा प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम केलेले आहेत. त्याला पण आपण प्रेक्षक म्हणून पुढे गेलेले आहोत. पण त्याच्यानंतर आपण इव्हॉल्व झालो. मग आपण गोंधळ, जागरण, तमाशा, लावणी, भजन हे सगळे जे आपल्याकडचे लोककलांचे प्रकार आहेत, कीर्तन, बाल्या, नृत्य, दशावतारी खेळ, ललित, किंवा इव्हन आपल्याकडे अनेक प्रकारची नृत्य होती, अनेक प्रकारच्या कथा सांगण्याचे पण आपल्याकडे प्रकार होते. मी तुम्हाला अजूनही एक प्रथा आपल्याकडे चालू आहे. पिंगुळी गाव तुम्हाला माहिती असेल कोकणातलं. त्या पिंगुळी गावामध्ये अजूनही चित्रकथेच्या पद्धतीने कथा सांगितल्या जातात. मग ती परंपरा आता पॉप्युलर एंटरटेनमेंट नाही आहे, मुख्य प्रवाहात नाही आहे, पण अजूनही जतन केलेली परंपरा आपल्याकडे तशी आहे. या सगळ्या कालच्या परंपरा होत्या. आणि आता आपण त्या परंपरांमधला कालचा भाग आणखीन कुठला आहे जर का बघितलं, या सगळ्यात निष्पन्न काय झालं पुढे जाऊन, तर कर्नाटकातला जो एक प्रकार होता नाट्यप्रकार यक्षगान, त्या यक्षगानातनं स्फूर्ती घेऊन आपल्याकडे विष्णुदास भाव्यांनी 1843 साली पहिल्यांदा सीता स्वयंवर नाटक केलं. आणि तिथनं आपण असं म्हणू शकतो की अर्वाचीन मराठी नाटकाचा प्रवास सुरू झाला. म्हणजे मराठी प्रेक्षकाला एक प्रकारची व्याख्या त्या काळात मिळाली, जी विष्णुदास भावेंच्या नाटकामुळे मिळाली. तसं बघितलं तर त्याच्या आधी मराठी नाटक झालं होतं. तंजावरला भोसले सरकारांनी नाटक केलं होतं, बाजीरावांनी हॅमलेटचं पण भाषांतर केलं होतं. परंतु खऱ्या अर्थाने एक संच तयार करून प्रेक्षकांसमोर नाटकाचा जो खेळ सादर केला गेला, तो खेळ सादर केला विष्णुदास भावेंनी 1843 आणि त्याच्यानंतर एक नाटकाची परंपरा सुरू झाली. मग त्यामुळे आपल्याकडची आधीची जी परंपरा होती, लावणीची होती, तमाशाची होती, पोवाड्यांची होती, ती परंपरा खंडित झाली का? तर ती परंपरा खंडित नाही झाली. ती वेगवेगळी रूपं घेत राहिली, त्याला त्यांचा प्रेक्षक मिळत राहिला. मग थोडं जर का आपण उडी मारायची ठरवली तर लावणी ही आली उत्तरेकडनं. ती आपल्याकडच्या पेशवाईच्या काळामध्ये एकदम त्याला महत्त्व प्राप्त झालं. सैनिकांच्या तळावरती त्यांच्या मनोरंजनाकरता ती लावणी केली जायची. गावाच्या बाहेर गंमत आले म्हणून सांगायचे. गंमत म्हणजे काय, तर लावणीचे खेळ तिकडे असायचे, फड तिकडे असायचे. मग ती लावणी तिथली जी होती ती लावणीनंतर कुठे आली, तर जेव्हा सिनेमा सुरू झाला तेव्हा सिनेमामध्ये लावणी आली. त्यानंतर ती लावणी जर का आपण बघितली तर ती मुख्य प्रवाहात आली, मुख्य रंगमंचावरती आली. मग आपल्याकडे नाटकाच्या खेळाच्या जोडीने लावणीचे खेळ व्हायला लागले. आपल्याकडे फड तर उभे राहिलेच वेगवेगळ्या पद्धतीने. मग ती एका काळामध्ये लोप थोडीशी पावली, पण नंतर परत जेव्हा आपल्याकडे तमाशा चित्रपट आले तेव्हा ती लावणी परत तमाशा चित्रपटामध्ये आली. त्यातनं परत ती थोडीशी लोप पावली, परंतु परत जेव्हा अप्सरा आली तेव्हा परत लावणी आली. आणखीन ती आपल्याकडे मुख्य प्रवाहामध्ये अत्यंत ठामपणे उभी राहिली. तर जी कला सतत बदलत राहते, वेगवेगळ्या प्रकारे प्रवाही राहते, ती कला कधीही संपूर्णपणे नष्ट होत नाही. ती तिचे वेगवेगळे फॉर्म शोधत राहते. जोपर्यंत लोकांना लावणी बघण्याची इच्छा आहे तोपर्यंत त्या परिस्थितीमध्ये त्या माध्यमातून लावणी तुमच्याकडे परत परत येत राहते. त्याचं सौंदर्यशास्त्र बदलत राहतं, त्याच्यामध्ये असलेले कलाकार बदलत राहतात, त्याच्याकरता असलेलं लेखन बदलत राहतं. म्हणजे गुरु ठाकूर ज्या लावण्या लिहितो त्या लावण्या तितक्याच अस्सल आहेत जेवढ्या कधीतरी पूर्वी पठ्ठे बापूरावांनी लिहिल्या असतील. तर पठ्ठे बापूराव आणखीन गुरु ठाकूर यांच्यामध्ये एक समान धागा आहे. लावणी जिवंत आहे, ती तिचं रूप बदलत राहते आणि प्रेक्षकांना लावणी पाहिजे तोपर्यंत लावणी राहणार. मी थोडीशी जंप मारली सांगण्याकरता की ती लावणी मरत नाही, ती प्रवास करत राहते. तसं विष्णुदास भावेंनी 1843 साली सीता स्वयंवर नाटक केलं. त्यानंतर आपण मराठी प्रेक्षक म्हणून नाटकाचा प्रवास जर का बघितला तर तो अत्यंत इंटरेस्टिंग आहे. हा सगळा कालचा प्रवास मी बोलतो आहे. 1843 विष्णुदास भावेंनी नाटक केलं पहिलं सीता स्वयंवर. मग त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी शाकुंतल केलं. मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपलं एक मराठी नाटकाचं बालगंधर्वांचं एक युग सुरू झालं. 1920 साली ते अत्यंत उच्च कोटीला जाऊन पोचलं. मग त्याच्यामध्ये कित्येक महान कलाकार त्या काळामध्ये आपण बघितले, ज्याच्यामध्ये बालगंधर्व असतील, दीनानाथ असतील,
लेखकांमध्ये गडकरी असतील, किर्लोस्कर असतील, गोब देवल असतील, नावांची यादी खूप मोठी आहे. परंतु संगीत रंगभूमीला एक फार मोठा आयाम प्राप्त झाला त्या काळामध्ये 1920 सालापर्यंत. परंतु कलेला ना आणखीन सर्व कलाप्रकारांना एक वरदान पण आहे, आणखीन एक शाप पण आहे. ते वरदान असं आहे की ती कला डोक्यावर घेतली जाते, आणखीन शाप असा आहे की एक दिवस ती कला नष्ट केली जाते. हा जसा एखाद्या माणसाच्या जीवनाचा उदय आणखीन असतं किंवा जन्म आणि मरण हे एक अनिवार्य आहे, तसंच कलेच्या बाबतीतसुद्धा हे अनिवार्य आहे की एखादी कला जन्मते, ती कला अत्यंत उच्च कोटीला जाते, आणखीन ती वेगळ्या फॉर्म, त्यासाठी ती प्रवाही असते. ती जर का तशीच राहिली ना तर मग ती त्या कलेला अर्थ राहत नाही. हे जन्ममरण चालू राहायला पाहिजे, त्याशिवाय ती इव्हॉल्व होत नाही, त्याचं संक्रमण होत नाही. अगदी 1920 सालापर्यंत आपण बघतो की संगीत नाटक इतकं चालू राहिलं, मोठ्या प्रमाणात चालू राहिलं, मोठमोठे कलाकार आले. 20 सालानंतर उतरती काळा लागली, सुवर्णयुग उतरायला लागलं. बालगंधर्वांसारखं मनुष्य जो एकेकाळी नारायण राजाच होता, दरिद्री नारायण झाला, त्याच्याकडेचे पैसे संपले. केशवराव भोसल्यांसारखा माणूस होता, इतका जबरदस्त कलावंत होता, तो पण काळाच्या पडद्याआड गेला. आणि मराठी नाट्य म्हणजे संगीत नाटक परंपरा वेगळ्या वळणाला लागली. हे नाटक एका बाजूला चालू असताना दुसऱ्या बाजूला मी अजून एक लोकांना याच्यामध्ये प्रेक्षक म्हणून ॲड करतो, ते म्हणजे जाहीर कवितांचा कार्यक्रम बघणारे प्रेक्षक. आता तुम्ही म्हणाल की हे नाटक, सिनेमा, आणखी याच्यामध्ये कविता कुठनं आली? परंतु कविता हा नुसताच स्वांत सुखाय करायचा प्रकार नसून कविता ही लोकांसमोर सादर केली जाऊ शकते. याच्याकरता 1920 साली माधव ज्युलियन, आणखीन यशवंत, आणखीन बाकी सगळ्या मंडळींनी रविकिरण मंडळाची स्थापना केली आणि त्यांनी कवितांचे जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली. म्हणजे जसं हे व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरती वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते येतात, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं सादरीकरण करतात. तसं रंगमंचावर जसं नाटक सादर होऊ शकतं, तशाच पद्धतीने कविता पण सादर होऊ शकते. हे आपण त्यामुळे त्याला प्रेक्षक असंच म्हणलं पाहिजे. तो प्रामुख्याने आणि श्रोता आहे, मला मान्य आहे. आणखीन तो रसिक श्रोता आहे, तो मुळात वाचक आहे. मग आपण जर का प्रवास बघितलात तर कविता ही वाचायची गोष्ट आहे, कविता ऐकायची गोष्ट आहे का? नाही, मुळात कविता वाचायची गोष्ट आहे. पण वाचायची गोष्ट, ऐकायची गोष्ट कधी होते? जेव्हा एक कवी म्हणतो की मी माझी कविता सादर करतो, तेव्हा ती ऐकायची गोष्ट होते. पण जेव्हा रविकिरण मंडळाचे सदस्य रंगमंचावरती बसून ती कविता सादर करतात, आणि मग फक्त रविकिरण मंडळ का, एकेकाळी कुसुमाग्रज, पाडगावकर आणि वसंत बापट तिघं मिळून कवितांचा कार्यक्रम सादर करायचे आणि त्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळायचा. मग तेवढंच का, त्याच्यानंतरच्या काळामध्ये कवी सौमित्र, आणखीन सचिन खेडेकर गारवा सादर करायचे, त्यालाही तसाच प्रतिसाद मिळायचा. मग तिथेच का आपण थांबतो? मग संदीप खरे, आणखीन सलील कुलकर्णी कविता सादर करतात. आणि आता वैभव जोशी, आणखीन ही मंडळी कविता सादर करतात, सोबतीचं करार सादर करतात. तर कविता सादर होतेच आहे रंगमंचावरनं, आणि त्यालासुद्धा मी प्रेक्षकच म्हणतो. याचं कारण तो तिथे अनुभव घेण्यासाठी येतो, आणखीन तेव्हा तो दृक्श्राव्य अनुभव घेतो. तो त्या कवीचं सादरीकरण बघतो, त्याचं पण एक इम्प्रेशन असतं ना. म्हणजे मी आता समजा भाषण करतो आहे, तर माझ्या भाषणाचा मी समोर उभा राहून बोलतो, त्यांनी होणारा परिणाम, आणखीन हे जर का तुम्ही फक्त ऑडिओ ऐकलं त्याने होणारा परिणाम, याच्यामध्ये फरक आहे. मी जास्ती ठासून तुम्हाला गोष्टी सांगेन, तुमच्या डोळ्यात डोळे घालून एखादी गोष्ट सांगेन, त्याचा परिणाम वेगळा असेल. तो कवी जेव्हा बोलतो, दाद देतो, दाद घेतो, तेव्हा ती कविता वेगळी होते. जे आपण जास्ती मुशायऱ्यांमध्ये बघतो, जे आपण शेरोशायरीमध्ये बघतो, ती इट बिकम्स परफॉर्मन्स बेस्ड. दुर्दैवाने मराठी कविता एवढी परफॉर्मन्स बेस्ड कधी झाली नाही जेवढी शेरोशायरी झाली, जेवढी मुशायऱ्यामध्ये झाली. पण तरीसुद्धा कवितेला मी याच्यात आणीन आणि मधनं मी कवितेला स्पर्श करत राहीन. पण मी तुम्हाला एक उडी मारून आता सांगितलं की तिथपासनं जे सुरू झालं 20 सालापासनं ते आत्तापर्यंत आहे. तेच झालं आपल्याकडच्या भावगीतांचं. भावगीत प्रेक्षकांचं आहे का? तर नाही, भावगीत प्रेक्षकांचं नाही आहे, हे मला मान्य आहे. भावगीते ऐकायची गोष्ट आहे. पण आपल्याकडे भावगीत आणि रेडिओ आणि चित्रपट या सगळ्याची अशी एक ही गुंतलेली आहे ना एकमेकांमध्ये, एक गोफ आपल्याकडे त्या गुंतलेल्या त्या गोफातनं आपण त्याला वेगवेगळं नाही करू शकत. मी अगदी 1920 साली जेव्हा सुरुवातीला हे बबनराव नावडीकर, आणखीन या सगळ्या मंडळींनी गाण्याला सुरुवात केली, जी एन जोशी, बबनराव नावडीकर,
किंवा आपले वारा फोफावलेले गजाननराव वाटवे, ही भावगीताची परंपरा पुढे 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 येत गेली, आत्तापर्यंत चालू आहे. आता तुम्ही बघितलं तर आता त्या भावगीताला जोड मिळाली, ती याची पण मिळाली, व्हिज्युअल्सची पण मिळाली आहे. ती भावगीतं चित्रपटात पण आलेली आहेत. ती चित्रपट गीतं म्हणून आले, पण चित्रपट गीत म्हणजे काय, तर भावगीतालाच दिलेलं एक नाव आहे, चित्रपट गीत आहे. त्यामुळे ते दृकश्राव्य माध्यमच आहे असं मी म्हणेन. तर त्या काळात ते सुरू झालं. म्हणजे 1920 साली जर का तुम्ही बघितलं तर काय काय होतं आपल्याकडे, केवढी श्रीमंती होती. तुम्ही जर का बघितलं तर टर्न ऑफ द सेंचुरी आहे, म्हणजे मागच्या शतकाच्या सुरुवातीला ज्या प्रकारची मंडळी जन्माला आली आणि ज्या प्रकारचं काम त्यांनी केलं, तर आपल्याला वाटतं की अरे दारिद्र्य आहे आत्ता आपल्याकडे. म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर आत्ता कोणाकोणाची 100री साजरी झाली, ते वसंतराव देशपांडे असतील, त्याच्यामध्ये भीमसेन जोशी असतील, त्या काळामध्ये जन्माला आले, आंबेडकर जन्माला आले, त्याच काळात केवढी मोठी मोठी माणसं जन्माला आली. 20च्या काळामध्ये जर का तुम्ही बघितलं तर 20च्या काळामध्येच आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळतात. तर आपल्याला त्या रविकिरण मंडळ बघायला मिळतं, आपल्याला अत्यंत समृद्ध असलेलं संगीत रंगभूमी बघायला मिळते, आपल्याला अत्यंत समृद्ध असलेलं 1913 साली फाळक्यांनी हे चालू केलं, मूकपट चालू केला. 3 मे 1913ला आपण राजा हरिश्चंद्र बघितला, मूकपट आले. त्याच काळामध्ये मूकपटाची निर्मिती सुरू झाली. ते दशक बघा, म्हणजे माझं म्हणणं आहे 1910 ते 1920 हे दशक बघा. ज्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन आपण आज अनुभवतो आहे, त्याच प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन त्या काळामधल्या त्या पिढीने अनुभवलेलं आहे. त्यांना सडनली एकदम सगळ्या गोष्टी ओपन झाल्या. म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की 1920 सालीच पहिलं मॅग्नेटिक टेप, ज्याला आपण टेप रेकॉर्डर म्हणतो, तो सुरू झाला. आणि 1930 साली जर्मनीमध्ये पहिल्यांदा स्पूल रेकॉर्डर सुरू झाला. अराउंड द सेम टाईम 1920च्या आसपासच्या ज्या सगळ्या घटना आहेत, त्याचा सगळ्याचा नंतर पुढे परिपाक आत्ता आपण जिथे होतो तिथे झालेला आहे, हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. 1900 प्रेक्षक म्हणून, मराठी नाटक म्हणून 20 सालचा बालगंधर्वांचा काळ, सुवर्णयुग, अत्तराचे दिवे, खऱ्या साड्या, खरे दागिने. आणि जर का तुम्ही याची गोष्ट ऐकली असेल, संयुक्त मानवमनची गोष्ट जर का ऐकली असेल, ते नाटक आता चालू आहे, ऋषिकेश जोशींनी केलं, जरूर बघा नाटक ते. त्या नाटकामध्ये तुमच्या लक्षात येईल की काय मोठी मोठी माणसं होती. म्हणजे बालगंधर्व आणखीन केशवराव भोसले या दोघांनी मिळून काय मोठा इतिहास, केवढा मोठा इतिहास उभा केला हे तुम्हाला त्या नाटकातनं कळेल. तिथनं पुढे तो डिक्लाईन चालू झाला. डिक्लाईन चालू झाला म्हणजे काय, मी त्याला असं मानणार नाही की ते उतरणीला लागलं, ते बदललं. तुम्ही जर का पुढे जाऊन बघितलं, ते बदलल्याचा आपल्याला कुठे पहिला अनुभव आला, तर जेव्हा नाट्य मन्वंतर झालं, आपण नाटकाच्याच दृष्टीने जर का प्रवास करायला लागलो, नाट्य मन्वंतर जेव्हा झालं आणि आंधळ्याची शाळा हे नाटक जेव्हा पहिल्यांदा आणलं, ते आंधळ्याची शाळा लिहिलं होतं मोगरा अंगणेकरांनी आणि केशवराव भोळ्यांनी बसवलं होतं. आणि तेव्हा ज्योत्स्ना भोळे फक्त 18 वर्षाच्या होत्या. त्या काळात त्यांनी आंधळ्याची शाळा आणलं. मग त्यानंतर त्यांची मग पुढे आपण नाट्य मन्वंतरची बरीच नाटकं आहेत, ज्यांनी उभ्या मैफिली ज्याला म्हणायचे संगीत नाटकांच्या, त्या उभ्या मैफिलीकडनं त्याला इब्सेन आणखीन बाकी लोकांची नाटकं त्याच्यामध्ये आणली आणि विचारप्रवर्तक नाटक व्हायला सुरुवात झाली. त्याच्या आधी मॅक्सिमम नाटकं जी होती पौराणिक नाटकं होती, पौराणिक कथांवरची नाटकं होती. आणि मुळात गायला मिळावं आणि चांगलं गाणं ऐकायला मिळावं म्हणून नाटकाची योजना केलेली होती. नाटकाला नाटकाचं म्हणून महत्त्व नव्हतं, गाण्याचं महत्त्व होतं. संगीत नाटकामध्ये संगीत आधी लिहिलेलं असायचं आणि मग त्याच्यानंतर संगीत जे काय असेल, सौभद्र असेल, मानापमान असेल, पण संगीत पहिलं, मग काय असेल ते कथानक, असं होतं. पण कुलवधू असेल किंवा आंधळ्याची शाळा असेल, या नाटकांनी सामाजिक विषय त्याच्यामध्ये आणले. मग इब्सेनचं नाटक घराबाहेर जेव्हा आपल्याकडे आलं, तर इब्सेन तिकडे युगप्रवर्तक नाटक म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. किंवा गॉन्टलेट नाटक आपल्याकडे आणलं जेव्हा, तर ही सगळी पाश्चात्य रंगभूमीची थोडीशी आपल्याकडे आलेली चळवळ आपल्यापर्यंत येऊन पोचली होती. इथे आपलं नाटक बदललं, संगीत नाटकच चालू राहिलं. त्यात पण गाणी होती. आला खुशीत समिंदर तेव्हा पण होतं, ती पण गाणी खूप पॉप्युलर झाली. या काळामध्ये आणखीन एक गोष्ट सुरू झाली, ती म्हणजे ऑल इंडिया रेडिओ. आता ऑल इंडिया रेडिओचं अगदी सुरुवातीचं पहिलं 1929 साली मला काहीतरी वाटतं ते पहिल्यांदा सुरू झालं. तेव्हा त्याचं नाव काहीतरी बॉम्बे काहीतरी होतं. सांगतो तुम्हाला त्याचं नाव काय होतं, रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे असं त्याचं नाव होतं. हां, एक माझा हे त्याच्यात राहून गेला. आपण मराठी लोकांना अजून एका फार मोठ्या प्रकारची मनोरंजनाची गोष्ट आपल्याला मिळाली होती, तर म्हणजे कल्याणला पटवर्धन नावाचे गृहस्थ होते.
त्या पटवर्धनांनी एक प्रयोग केला होता लँटन सिनेमाचा. म्हणजे त्यात त्यांनी अगदी वॉल्ट डिस्नेच्या आधी पटवर्धन पिता पुत्र या दोघांनी अत्यंत सुंदर, म्हणजे त्यांच्यातले एक जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकले, त्यांनी सुंदर चित्र तयार केली आणि मॅजिक लँटनमध्ये मागे कंदील असायचा, त्या कंदिलाच्या पुढे ती चित्र कंदिलाच्या पुढे ती चित्र हलवून त्यात ते ॲनिमेशनचा भास क्रिएट करायचे. आणि शांभरिक खरोलिका नावाचं नाटक त्यांनी त्या काळामध्ये सादर केलं होतं 1890च्या आसपास. म्हणजे त्या काळात पण आपल्याकडे फार मोठी प्रायोगिकता होती आणि ते एक नाटक चित्रकथीसारखंच, परंतु टेक्नॉलॉजी वापरून केलेलं नाटक 1892 साली टू बी व्हेरी प्रिसाईज त्यांनी ते सादर केलं होतं. 1896मध्ये मार्कोनीनी रेडिओचा शोध लावला, बरोबर. आणि आपल्याकडे मग रेडिओ आला. ऑल इंडिया रेडिओने आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात क्रांती केली. म्हणजे जसं मी म्हटलं की रेडिओ क्लब ऑफ मुंबई 1923 आणि 1930 साली आपलं स्टेट ब्रॉडकास्टिंग सुरू झालं आणि आपल्याकडचा रेडिओ सुरू झाला. आता रेडिओवरचं काय झालं, रेडिओमुळे की जी गाणी तुम्हाला ऐकायला नाट्यगृहात जायला लागायचं ती गाणी तुम्हाला रेडिओवरती पण ऐकायला मिळायला लागली. त्या मधल्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं टेप आला, ग्रुंडिक बिंडिक कंपन्यांचे टेप रेकॉर्डर आले 30 सालच्या सुमाराला. तुम्हाला स्पूलवरती पण ती ऐकायला मिळायला लागली. त्याच काळामध्ये व्हिनाईल रेकॉर्ड झाल्या, तबकड्या. त्या तबकड्या आल्या, आणखीन तबकड्यांवरती सुद्धा आपल्याला गाणी ऐकायला मिळायला सुरुवात झाली. पहिली ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया ही कंपनी आणि हीज मास्टर्स व्हॉइस म्हणजे HMV ही कंपनी सुरुवातीला आली. आणखीन त्यांनी आपल्याला तबकड्या ऐकायला सुरुवात केली. म्हणजे मला त्या तबकड्यांचं इतकं महत्त्व वाटतं कधी कधी की आता भीमसेन जोशींवरती मी मध्यंतरी काही काम करतो आहे अजून. म्हणजे तर भीमसेन जोशींचं इन्स्पिरेशन काय, भीमसेन जोशींसारखा एवढा मोठा कलाकार कशामुळे एवढा प्रभावित झाला, तर भुसारी नावाचे एक त्यांच्या इथे त्यांच्या गावामध्ये गृहस्थ होते. त्या भुसाऱ्यांकडे त्यांच्या दुकानामध्ये रेडिओग्राम होता, म्हणजे टर्नटेबल होतं. आणखीन त्याच्यावरती 7 वर्षाचे असताना भीमसेन जोशींनी पहिल्यांदा एक तबकडी ऐकली, म्हणजे रेकॉर्ड ऐकली. आणि त्यात त्यांनी शास्त्रीय संगीत पहिल्यांदा ऐकलं. आणखीन ते त्या भुसारीच्या दुकानासमोर जाऊन उभं राहायचे, तिथे ती गाणी ऐकायचे. त्यांनी गाणी तिथे आत्मसात केली आणि वयाच्या 8व्या-9व्या वर्षी त्यांची आई एकदा ते जे पॉप्युलर गाणं ते म्हणत असताना ते म्हणाले ते गाणं तसं नाही आहे, हे गाणं असं आहे. म्हणून त्यांनी त्या रेकॉर्ड बरं हुकूम गाणं भीमसेननी त्यांना म्हणून दाखवलं. त्या भुसाऱ्यांनी त्यांना सांगितलं वडिलांना, यांच्या भीमसेनच्या वडिलांना, की तुमच्या मुलाला संगीताचं ज्ञान आहे, तो उत्तम गायक होऊ शकतो, तुम्ही त्याला त्याचं हे द्या, शिक्षण द्या. एक मीडिया तुमच्या जीवनात आल्यानंतर तो मीडिया कुठली क्रांती करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्या मधल्या काळामध्ये व्हिनाईल रेकॉर्ड सुरू झाल्या आणि जसं मी म्हटलं की 1913ला हे आला, पहिला मुकपट आला आणि 1931 साली अयोध्येचा राजा आला, पहिला बोलपट. कुठनं कुठे गेलं बघा सगळं. बालगंधर्व आणि संगीत नाटक या सगळ्यांवरती चित्रपट या माध्यमाचा एवढा मोठा प्रभाव आला, इतका मोठा प्रभाव झाला की सगळा प्रेक्षक जो संगीत नाटकाला गर्दी करायचा तो तिथनं वळला, चित्रपटगृहाकडे वळला. मग ते मुकपट असतील किंवा नंतर आले बोलपट असतील. आणि त्याचा प्रभाव एवढा होता की बालगंधर्वांनी 1935 साली ठरवलं की मी आता चित्रपटात काम करणार आणि त्यांनी धर्मात्मा नावाचा सिनेमा पहिल्यांदा केला. म्हणजे जो मनुष्य एकेकाळी संगीत नाटकाच्या शिखरावर होता त्या माणसाला या माध्यम संक्रमणामुळे हे करणं भाग पडलं की आता मी माझं जे हक्काचं नाटक होतं त्या नाट्यगृहातनं बाहेर पडून मी या पडद्यावरती जातो, आणखीन त्या पडद्यावरती काम करायला सुरुवात करतो. याला तुम्ही शोकांतिका म्हणायची का बालगंधर्वांची बदलण्याची उर्मी म्हणायची का त्यांच्यावरती परिस्थितीने टाकलेला तो एक अगतिकता म्हणायची, मला माहीत नाही आता त्याला. पण मी त्यांचं धार्ष्ट्य मानतो. म्हणजे जेव्हा फाळक्यांसारखा माणूस मुकपटातनं जेव्हा सिनेमा बोलपटात गेला तेव्हा तो ते सहन नाही करू शकला. तुम्हाला कल्पना असेल, फाळके मुकपटामध्ये जेवढे मनापासून आणखीन चांगल्या पद्धतीने गुंतले होते
पण ते जेव्हा बोलपट आला तेव्हा त्यांच्या दृष्टीने ते त्यांचं संपलं सगळं. ते फ्रस्ट्रेट झाले बोलपट आल्यानंतर. त्यांना असं वाटलं की त्यांची मुखपटातनं सांगण्याची जी कुठली एक ताकद होती ना, तीच कोणतरी हिरावून घेतली. की अरे मी एवढं चांगलं सांगत होतो, आता तुम्ही बोलायलाच लागलात ते डायरेक्ट, असं त्यांचं झालं. पण बालगंधर्वांचं असं नाही झालं की अरे मी संगीत नाटक एवढं चांगलं गायचो, तुम्ही आता मला म्हणता कॅमेऱ्यासमोर उभा राहा. नाही म्हटले, उभा राहतो म्हणले. परंतु माध्यमाचं संक्रमण झालं, माणसं गेली सिनेमाकडे. आपण जेव्हा म्हणतो नाटकावरती टेलिव्हिजनचा परिणाम झाला, टेलिव्हिजन सुरू झाल्यानंतर मराठी नाटक बोंबललं, असं अजिबात नाही आहे. टेलिव्हिजन सुरू झाला, नाटक चालूच आहे. सिनेमा आला, नाटक चालूच आहे. कारण आपल्याला पाहिजे, आपल्याला प्रेक्षक म्हणून आपल्याला नाटक हवं आहे. 35 साली धर्मात्मक बालगंधर्वांनी काम केलं, याचं कारण त्यांना ते अनिवार्य होतं म्हणून त्यांनी काम केलं. नाटक चालू राहिलं. त्याच्यानंतर आपल्याकडं मराठी प्रेक्षकांकरता फार महत्त्वाची एक गोष्ट काय घडली माहिती आहे का, की आपल्याकडे प्रभात चित्र नावाची कंपनी आली, जी आधी कोल्हापूरला होती आणि मग ती पुण्याला शिफ्ट झाली. आणि पुण्याला आल्यानंतर त्यांनी या 35 आधी त्यांनी मुखपट पण केले भरपूर. पण नंतर जेव्हा त्यांना ते चित्रपटामध्ये आले आणि त्यांनी चित्रपट बनवायला सुरुवात केली, त्यातली सुद्धा गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो की कमी बजेटमध्ये एक सिनेमा बनवूया म्हणून त्यांनी संत तुकाराम बनवला. हे विष्णुपंत दामल्यांनी सांगितलं की आपल्याकडे फार पैसे नाही आहेत, त्याच्या आधी अग्निकंकण वगैरे सिनेमात आपले जाम पैसे गेलेले आहेत, तर आपण त्यांना स्वस्तात एक पटकन चित्रपट बनवूया, क्विकी. म्हणून त्याने एक पटकन बनवायचा सिनेमा म्हणून संत तुकाराम बनवला. जो संत तुकारामनी इतिहास घडवला. संत तुकाराम व्हेनिसला गेला आणि प्रभात चित्रपटाला एक फार मोठं दालन उघडं झालं. आणि प्रभातने आपल्याला खूप दर्जेदार चित्रपट, कित्येक चित्रपट तुम्हाला माहिती असतील बरेचसे, शेजारी असेल, कुंकू असतील, अनेक चित्रपट आहेत प्रभातचे. प्रभातने अक्षरशः आपल्याला चित्रपटांची एक मालिका दिली. आणि फक्त महाराष्ट्राकरता नाही, संपूर्ण भारताकरता. आणि फार मोठे मोठे कलाकार दिले. मी आत्ताच मला एक फोन आला होता गोविंदराव टेंबे यांच्या आत्ताच्या एका नातेवाईकांकडनं. ही सगळी संगीत नाटकातली मंडळी होती ना, ही सगळी मंडळी सिनेमात गेली. अनेक जण संगीत नाटकातले संगीतकार वगैरे सगळे सिनेमात गेले आणि त्यांनी सिनेमात उत्कृष्ट संगीत करायला सुरुवात केली. माध्यम बदललं, प्रेक्षक राहिला, संगीत राहिलं, माध्यम बदललं. प्रभातने उत्तमोत्तम चित्रपट केले. त्याच काळामध्ये सरस्वती स्टुडिओ असेल किंवा कलकत्त्याचे स्टुडिओज असतील, यांनी हिंदी चित्रपट बनवायला सुरुवात केली. आपल्या मराठीला हा शाप पण आणि वरदान पण आहे की आपल्याला दोन्ही भाषा खूप चांगल्या येतात. आपल्याला मराठी पण येतं आणि आपल्याला हिंदी पण येतं. आणि मुळात आपण न्यूनगंड असलेली माणसं आहोत. तेव्हा आपल्याला नेहमी असं वाटतं की ना, मराठी आहे आपली, हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फिडवर सगळं ठीक आहे, मराठी असे आमुचे माया बोलीवर सगळं ठीक आहे, पण ह्याला हिंदीचं खरं आहे राव. म्हणजे अजूनही आम्हाला विचारतात की अरे तू किती दिवस मराठीत काम करणार आहेस, तू हिंदीत का नाही काम करत. तुम्ही म्हणतो का रे बाबा, का म्हणजे असं काय घोडं मारलं की मी हिंदीत जाऊन काम करायला पाहिजे. नाही, असं नाही म्हणतात की खरं असेल ना, खरं म्हणजे ते इथे आहे. हिंदीत तुमचं नाव आलं की मग तुम्ही काहीतरी मिळवलं बाबा. ही आपली एक अत्यंत काय म्हणूया न्यूनगंड असलेली भूमिका आहे. तर ती तेव्हापासून सुरू झाली आहे. तेव्हापासून मग मराठी सिनेमे बघायचे का हिंदी सिनेमे बघायचे, मग राज कपूर भारी का आपल्याकडचा जे कोणी नट असेल ते भारी, मास्टर विनायक भारी. परंतु तुम्ही जर काय गंमत पाहिली तर त्या काळामध्ये आचार्य अत्र्यांसारखा मनुष्य सिनेमात गेला. आचार्य अत्रे नक्की काय होते कोणालाच माहीत नाही. मग ते पत्रकार होते, ते राजकारणी होते का, ते उत्तम चित्रपट निर्माते होते का, ते केशवकुमार म्हणून उत्तम कवी होते का, ते एक अत्यंत मुळामध्येच एक अत्यंत गुंड प्रवृत्तीचे खट्याळ व्यक्तिमत्व होते. कुणी अत्र्यांबद्दल काही सांगू शकत नाही. ते अत्यंत प्रभावी रीतीने सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करायचे. पण पहिलं गोल्डन लोटस त्यांना मिळालं. श्यामची त्यांनी बनवला. मराठी चित्रपटाला पहिलं सुवर्णकमळ श्यामची आईने दिलं. हा जो आपल्याकडच्या मंडळींचा या क्षेत्रातनं त्या क्षेत्रात, या माध्यमातून त्या माध्यमातला जो प्रवास आहे, तो प्रवास अचंबित करणार आहे. तुम्हाला कधी जर का वेळ झाला आणखी आपल्या लायब्ररीमध्ये असेल तर विश्रब्ध शारदा नावाचं हवी मोठ्यांचं संकलन आहे. त्याच्यामध्ये त्या काळातली सगळी मंडळी एकमेकांबरोबर कशी जोडली गेलेली होती हे जर का आपण वाचलं, फार मनोरंजक आहे सगळं ते.
जरूर वाचा. वाचलं असेल तुमच्यातल्या अनेक लोकांनी, परंतु वाचलं नसेल तर जरूर वाचा. याचं कारण वेगवेगळ्या क्षेत्रातनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उड्या मारणारी मंडळी होती, मुसाफिरी करणारी मंडळी होती. संगीत नाटकातनं सिनेमात, त्याच्यातनं तिकडनं पत्रकारितेमध्ये, पत्रकारितेतनं काव्यलेखनाकडे, असं कुठे मुक्त प्रवास ते करायचे. आणि अशाच प्रकारचं आपल्याकडे जुनं पण आहे. म्हणजे आपण म्हणतो लिओनार्दो दा विंची सर्व प्रकारचा होता. तो आर्किटेक्ट पण होता, तो मॅथमॅटिशियन पण होता. तर मुळामध्ये एखाद्या माणसाची जी विद्वत्ता जी असते ती विद्वत्ता त्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायला मदत करू शकते. ठीक आहे, थोडासा विषयांतर झालं माझ्याकडनं. परंतु तो जो काळ होता स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, जो माझा कालचा काळ आहे, तो कालचा काळ इथे येऊन थांबतो. की त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर संगीत रंगभूमीची झालेली घसरण बघितली किंवा बदल बघितला. नवीन प्रकारची संगीत रंगभूमी आली, जी कुलवधूमुळे आली, जी आंधळ्यांची शाळामुळे आली, जी घराबाहेरमुळे आली. वेगळ्या प्रकारची संगीत रंगभूमी टिकवण्याची धडपड सुरू झाली त्या काळामध्ये. मग त्याच्यामध्ये पुढच्या काळामधली मग शिलेदार मंडळी असतील किंवा विद्याधर गोखले असतील किंवा अनेक लोकांनी ते संगीत रंगभूमी टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी परत एकदा उभ्या मैफिली टिकवण्याचा प्रयत्न केला. ही माझ्या दृष्टीने त्यांची चूक झाली. कुठलीही कला प्रवाही असली पाहिजे. तुम्ही जर का तेच मी तेच संगीत सोबत जर का मी परत करत राहिलो तर मग ते काळाच्या प्रवाहामध्ये टिकत नाही. आता पुण्यामध्ये एक भरतनाट्य संशोधन नावाची एक संस्था आहे, नाशिकमध्ये पण अशी एखादी संस्था असेल की ते अजूनही 30 नाटकं त्याच पद्धतीने, तेच मुकुट लावून, तेच इथे लाल लावून तसंच करतात, तशीच गाणी गातात. क्लासिक म्हणून त्याला एक जागा आहे, परंतु मुख्य प्रवाहातनं ते बाहेर पडले आपण मान्य केलं पाहिजे. मग काय होतं त्याला की त्याला 70पेक्षा कमी वयाचे प्रेक्षक येतच नाहीत. हां, आणि मग आम्ही असाला गमतीने म्हणतो की त्या भरतनाट्य मंदिराच्या संगीत नाटकाच्या प्रयोगाला एखाद्या तरुण माणसाने जायचा प्रयत्न केला, त्याला बकोट धरून बाहेर काढतात की चल गेट आउट, तुझं काय काम आहे इथे. असं आपल्याला सगळीकडे बघायला मिळतं. आता मी पुण्यामध्ये सवाई गंधर्व नावाची आमची एक महोत्सव असतो, त्याचा मी आयोजक आहे. तर सवाई गंधर्वमध्ये आपण जर का बघितलं तर आमचा खूप प्रयत्न चालू आहे की तरुण वर्ग कसा येईल. याचं कारण सगळे दर्दी जे असतात ते सगळे दर्दी वयस्कर असतात. आत्तासुद्धा इथे जर का आपण बघितलं तर मला तरुण लोकांचा खूप अभाव दिसतो. मग त्यांना व्याख्यानं ऐकायचीच नाही आहेत का माहीत नाही मला, पण ते पॉडकास्ट ऐकतात हे मला माहिती आहे. मग ते पॉडकास्ट का ऐकतात? त्यांना विचारच ऐकायचे नाही आहेत का? त्यांना विचार ऐकायचे आहेत, पण व्याख्यानमालेत ऐकून त्यांना विचार ऐकायचे नाही आहेत. त्यांना पॉडकास्टवरती विचार ऐकायचे आहेत. त्यांना सार्वजनिक वाचनालयामध्ये येऊन ते ऐकायचे नाही आहेत. त्यांना कुठल्या तरी कॅफेमध्ये बसून त्यांच्या फोनवरती ते ऐकायचे आहेत. आपल्याला हे मान्य करायला लागेल. आणि याच्यामध्ये मला नाही वाटत त्यांची काही चूक आहे. काळ बदलला आहे, आणखीन आपण पण प्रवाहाप्रमाणे बदललं पाहिजे. आपण गतिशील असलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आपण थैथय करून काही चालणार नाही की काय कोणी येतच नाहीत, आजकालच्या मुलांना काय पोचच राहिलेलं नाही, त्यांना कशाचं काय राहिलंच नाही आहे, काही नाही असं माझं मत. माझं मत आहे की ती जसे आपण तरुणपणी होतो तसेच ते आत्ता तिथे आहेत. ते पण विचारांनी परिपक्व आहेत. ते अजिबात उथळ काही नाही आहेत. कदाचित आपल्यापेक्षा एक पैसे जास्ती परिपक्व आहेत, पण त्यांनी त्यांची जीवनपद्धती वेगळी त्यांना सापडलेली आहे, जी आपल्यापेक्षा वेगळी आहे. म्हणून ती चूक, कमस्सल, उथळ असं आपण समजायची आवश्यकता नाही. कारण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही व्याख्यान मला चालू केलं, तुम्ही पॉडकास्ट पण चालू करा, आणि मला त्याच्यात बोलायला नक्की आवडेल. तुम्ही आत्ता हे लाईव्ह आता फेसबुकवरती दाखवत असाल, हां, पण ही हार नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, ही अजिबात हार नाही आहे. ही अशी गोष्ट आवश्यकच आहे आत्ता गोष्ट. कारण आत्ता आपला प्रेक्षक कुठे आहे? आत्ता तरुण प्रेक्षक आपला कॅफेत बसला आहे, किंवा आपला तरुण प्रेक्षक आता कुठेतरी आणखीन दुसरीकडे कुठे आहे. अँड त्याला आत्ता काय पाहिजे? त्याला व्हॉट ही वॉन्ट्स, व्हेन ही वॉन्ट्स, वेअर ही वॉन्ट्स, ही त्याची आत्ताची रिक्वायरमेंट आहे. अपॉइंटमेंट व्ह्यूइंग, मी आता आपण जे करतो आहे ना, याला मी अपॉइंटमेंट व्ह्यूइंग म्हणतो. 6 वाजता नाशिक सार्वजनिक वाचनालयात तुला यायलाच लागेल. तू तिथे आलास तरच तुला गोडबोल्यांचं भाषण ऐकायला मिळेल, अदरवाईज तुझं भाषण चुकलं. ते म्हणतात चुकलं तर चुकलं. मी रेकॉर्डेड ऐकीन,
मी उद्या ऐकीन, मला कोणतं रेकॉर्डिंग पाठवेल, मला यूट्यूबवरती कोणतरी पाठवेल, तेव्हा मी ऐकीन. चूक नाही त्यांचं काही. त्यांना अपॉइंटमेंट विलिंग नको आहे. परत मी आय विल गो बॅक, कालकडे जातो मी, सारखा मागे पुढे जातो, मला मान्य आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी या खऱ्या आहेत. म्हणजे मी सांगतो या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि या माझ्या हे संक्रमण मी पण अनुभवलं आहे, एक दिग्दर्शक किंवा निर्माता म्हणून पण अनुभवलं आहे, म्हणून सांगतो आहे. तर स्वातंत्र्यपूर्व काळाला आपण सोडून देऊया की ते काल आहे. त्यात मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी आल्या. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर का आपण आलो तर त्या काळामध्ये आपल्याला खूप गोष्टी बदललेल्या बघायला मिळतील. यातलं फार मोठं एक कारण असं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामधल्या पिढीला ना एक लक्ष्य होतं, त्यांचं लक्ष्य होतं, त्यांच्याकरता एक ध्येय होतं की भारताला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, माझा देश स्वतंत्र व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी ते या लढ्यामध्ये भाग घ्यायला तयार होते. मग काही लोक असं होते की इंग्रजच मस्त आहेत असे पण म्हणणारे लोक होते. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे लोक असतात. पण तरीसुद्धा संपूर्ण देशाचं जे लक्ष होतं ना, ते लक्ष 42च्या विशेषतः 42 नंतर हे संपूर्णपणे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. आणि त्यांच्याकरता सगळ्यात मोठी घटना कुठली असेल त्या काळातली, इतिहासातली, तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या देशामध्ये आपलं राज्य आलं, लोकशाही आली. परंतु 47 नंतरच्या काळामध्ये, 47 ते 60 या काळामध्ये जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे ऐकायला खूप छान होतं, परंतु हे जगायला खूप अवघड आहे. काय, शासक आपणच आहोत, जनता आपणच आहोत, आणि आता आपल्यालाच सांभाळायचं आहे. मग कसं आहे की एखादा मुलगा वडिलांकडे राहत असेल वर्षानुवर्ष आणि त्याला सांगितलं की आता तुझं तू बघ, तुझा तू संसार काढ. ते झाल्यानंतर त्याची जी काही पहिल्यांदा तारांबळ उडेल तशी वैचारिक तारांबळ आपली उडाली 47 ते 60 या काळामध्ये. याचं कारण एक नेहरूंनी आणखीन सगळ्या त्या काळच्या लोकांनी एक स्वप्न आपल्याला दिलं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे होईल, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते होईल, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमुक होईल, सुखाचे लोट आपल्यावरती येतील, आनंदाचं वातावरण येईल, ब्ला ब्ला ब्ला. पण नंतर जेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला खायचं मिळत नाही आहे, आपल्याला सगळ्या प्रकारच्या कमतरता प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, दुष्काळाला आपण सामोरं जाऊ शकत नाही आहोत, आपल्याकडे पाण्याच्या योजना नाही आहेत, त्यांनी फार धरणं बांधलेली नाही आहेत, आपली वाढती लोकसंख्या आहे, आपण आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकत नाही आहोत. आणि जशी एक आता बिग अमेरिकन ड्रीम म्हणतात ना, तसंच भाषण तेव्हा केलं असणार ना लाल महाराज याच्यातनं, लाल किल्ल्यावरनं. परवा ट्रम्प म्हणाले की नाही, द गोल्डन एरा ऑफ युनायटेड स्टेट्स हॅज बिगन. हां, काय होईल आता बघू पुढे आपण. पण नेहरूंनी पण तेच सांगितलं असेल ना की आता भारताच्या दृष्टीने एक फार मोठं असं काहीतरी आता होणार आहे. पण तसं नाही झालं ते. मग ते फार मोठं फ्रस्ट्रेशन झालं. आणखीन त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कला, सगळ्या प्रकारचं लेखन सगळं सापडलं. पण मग त्या काळानंतर त्याला जेव्हा एकदा विरोध सुरू झाला किंवा एक विद्रोह सुरू झाला, तर आपण 60च्या दशकामध्ये पाहिलं असेल तर सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने सुरू झाल्या. कविता बदलली, चित्रपट बदलला, मग राज कपूरचे जे जुने सिनेमे होते ते सिनेमे बदलले. पुढे येऊन अँग्री यंग मॅन आला, व्यवस्था नाकारणारा माणूस यायला लागला, जे आपण आपल्या काळात बघितलं. आपल्या काळात बच्चन आला आणि त्यांनी सांगितलं की हम वहाँ खडे होते, लाईन वहाँ से सुरू होती आहे टाईप्स, की मी मानत नाही काय तुमचं. ही मंडळी यायला लागली. तोपर्यंत सगळं खूप गोड गोड छान छान होतं. 60 नंतर खूप गोष्टी बदलल्या. नाटकामध्ये प्रायोगिक नाटक नावाचा प्रवाह आला. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक संस्था माहिती असतील. तेव्हा आविष्कार आली, तेव्हा छबिलदासची चळवळ सुरू झाली, मग पुण्यामध्ये PDA होती, किंवा गोवा हिंदू असोसिएशनसारख्या संस्था होत्या, ज्या संस्थांनी समाजाभिमुख नाटक करायला सुरुवात केली. त्याला ते दिवाणखान्यातलं नाटक म्हणायचं आहे. त्यात सामाजिक विषय आणायला सुरुवात केली. ते सामाजिक विषय मांडताना हे काहीतरी चुकतं आहे हे सांगायला त्यांनी सुरुवात केली. आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण सतत आपल्या एक अफूची गोळी घेऊन चालणार नाही की आम्ही अत्यंत सुखात आहोत, हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते नाटक प्रायोगिक व्हायला लागलं. संगीत नाटकाला असं लक्षात आलं की आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने करायचे चालणार नाही. मग ते युग गेलं जुनं. मग मत्स्यगंधा आलं, मग ययाती आणि देवयानी आलं, कानेटकर, शिरवाडकर या लोकांची नाटकं सुरू झाली, दार्वेकर आले. 60च्या दशकामध्ये जेव्हा कट्यार काळजात घुसली आलं,
मग कुठली ययाती आणि देवयानी असेल, मत्स्यगंधा असेल, ही सगळी नाटकं जेव्हा आली तेव्हा पुनरुज्जीवन झालं असं आपण म्हणतो संगीत नाटकाचं. अन्यथा संगीत नाटक संपलं होतं. काही तुरळक प्रयत्न चालू होते, खटाटोप चालू होते. पुन्हा एकदा अत्यंत सशक्तपणे संगीत नाटक आलं, अत्यंत सशक्तपणे. कट्यारनी विट्यारनी तर म्हणजे सगळे विक्रम मोडले. पुढे काय झालं, अभिषेकी बुवांनी नाटक दिग्दर्शित करणं बंद केल्यानंतर लेकोरे उदंड झाली, म्हणजे त्यांनी चेहरामोहरा बदलून टाकला संगीत नाटकाचा. नवीन प्रयोग आणले, कारण अभिषेकी बुवा फार प्रायोगिक वृत्तीचे होते. त्यानंतर जे संगीत नाटक बदललं ते कुठे गेलं हे जर का आपण बघितलं तर फार इंटरेस्टिंग ते टर्न अराउंड आहे. पण त्याच्यामध्ये जांभूळ आख्यान आलं विठ्ठल उमपांचं, की ज्यांनी पुन्हा एकदा ज्या लोककला आपल्याला वाटत होत्या की लोककला लोप पावतात की काय, जांभूळ आख्यांनी परत ती लोककला विठ्ठल उमपांनी आपल्याकडे आणली. आणि सगळे म्हणले यार काय फॅन्टॅस्टिक आहे. दशावतार होत आहेत की नाही माहीत नाही, आता कोकणात दशावतार संपत चालले असं म्हणेपर्यंत वस्त्रहरण आणलं मच्छिंद्र कांबळेंनी. आणि सगळे म्हणले यार काय मालवणी नाटक फॅन्टॅस्टिक असतं. ते जे दशावतारांनी ते जे वस्त्रहरणनी केलं ते अजूनही आपण बघतो. आज जर का आपण आपल्याकडे जी स्किट्स होतात टेलिव्हिजनवरती, ती स्किट्स जर का बघितली तर काय आहे, ते आपल्या लोकनाट्याचा असतो एक टेलिव्हिजनवरती आलेला फॉर्म आहे. त्यातला जो मालवणी विनोद असेल किंवा त्यातला जो लोकनाट्यामधला विनोद असेल, दादा कोंडकेंचा विनोद असेल, तो विनोद आता इथे आलेला आहे, टेलिव्हिजनवरती आला आहे. महाराष्ट्राची हास्यचित्र जर का तुम्ही बघितलात, त्यांच्यावरती कोणाकोणाचे संस्कार आहेत. त्यांच्यावरती मच्छिंद्र कांबळेचे संस्कार आहेतच, त्यांच्यावरती दादा कोंडकेंचे संस्कार आहेतच, पण त्यांच्यावरती बबन प्रभूचे पण संस्कार आहेत, ज्यांनी आपल्याकडे फार्स नावाचा एक नाट्यप्रकार आणला. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी त्यांचं दिनूच्या सासूबाई राधाबाई बघितलं असेल. मग त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं नाटक आणलं. 60च्या दशकामध्ये संगीत नाटक वेगळ्या पद्धतीने आलं. 71च्या दशकामध्ये संगीत नाटकाने वेगळा आयाम घेतला. घाशीराम कोतवाल आलं. घाशीराम कोतवालामध्ये भास्कर चंदावरकरांनी संगीत पॉलिटिकली कसं तुम्ही वापरू शकता हे तुम्हाला दाखवलं. मग आपल्याकडची जात व्यवस्था पण आपण संगीतातनं मांडू शकतो हे त्यांनी तुम्हाला दाखवलं. वर्णव्यवस्था पण आपण संगीतातनं मांडू शकतो हे त्यांनी दाखवलं. म्हणजे संगीत नाटकाला फार मोठा सामाजिक आशय आपल्याला घाशीराम कोतवालच्या मिळाला, महानिर्वाणच्या वेळेला मिळाला, 3 पैशाचा तमाशाच्या वेळेला मिळाला. मग ही परंपरा खंडित झाली आहे का? अजिबात खंडित झालेली नाही. देवबावळी नाटक तुम्ही बघितलं आहे ना चालू आता. देवबावळीमध्ये आणि तुमच्या प्राजक्त देशमुखचंच नाटक आहे नाशिकच्या. संगीत नाटकाची परंपरा वेगळ्या पद्धतीने आहे ना चालू. त्याचा सामाजिक संदर्भ, त्याचा सामाजिक आशय, त्याच्यामध्ये आपण जे सांगतोय ते फार महत्त्वाचं आहे. तेच परत करत राहण्यापेक्षा संगीत नाटक ही आपल्याला मिळालेली एक देणगी आहे, पण ती देणगी आपल्याला आजच्या काळामध्ये आणली पाहिजे आणि आजच्या काळामध्ये सादर केली पाहिजे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. ते त्या काळात 60च्या दशकात लोकांच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत 60च्या दशकामध्ये हे सगळं बदलत असताना, कविता बदलत असताना, साहित्य बदलत असताना, सामाजिक जाणीवा बदलत असताना, मुंबईमधलं गिरणगाव असेल त्यातलं कामगार नाटक बदलत असताना तुम्ही जर का बघितलं तर हे सगळे फोर्सेस आपल्या प्रेक्षकांवरती ॲक्ट होत होते. म्हणजे तुम्ही मुंबईत जर का बघितलं तर शिवाजी मंदिरमध्ये एक नाटक होत होतं, आणि परळला जर का तुम्ही दामोदर हॉलमध्ये गेला तर दामोदर हॉलमध्ये वेगळं नाटक होत होतं, आणि पलीकडे हनुमान थिएटरमध्ये वेगळं नाटक होत होतं, आणि आणखीन थोडं पलीकडे तुम्ही गिरगावात गेलात साहित्य संघ मंदिरामध्ये वेगळंच नाटक होत होतं. खरं जे साहित्य संघ मंदिरामधलं नाटक जे होतं ते नाटक पूर्वापार चाललेलं नाटक परत ते करत राहत होते. मग त्याच्यामध्ये पणशीकरांचं नाटक असेल, त्यांच्यामध्ये दाजी आपले काय त्यांचं नाव दाजी बाटवडेकरांचं नाटक असेल, ती नाटकं तिथे होत राहिली. भालेराव आणखीन ती मंडळी ते नाटक करत राहिली. शिवाजी मंदिरचं नाटक अजूनही तसंच आहे, पण शिवाजी मंदिरचा रस्ता क्रॉस करून पलीकडे गेले की छबिलदास आलं, आणि छबिलदासने वेगळंच नाटक आपल्याला दिलं. तर ही जी आपल्याकडची गंमत आहे ना, ही व्यामिश्रता जी आहे ना, ती व्यामिश्रता आणि मराठी प्रेक्षकांनी जगवलेली व्यामिश्रता आहे. तोच मराठी प्रेक्षक मांडी घालून छबिलदासमध्ये बसून मग एखादं नाटक बघतो, मग पाहिजे जातीचे बघतो किंवा आणखीन कुठलं नाटक बघतो, तोच तिथनं उठतो शिवाजी मंदिरमध्ये बसतो आणि म्हणतो की ना खुर्च्या जरा कुचकुच करतात, तिथे तो ती तक्रार करतो. तोच तिथे येऊन बटाटवडा खातो, तोच तिकडे येऊन बटाटवडा खातो.
तोच संगीत नाटक बघतो, तोच आपल्या बायकोला गजरा घालून नाटकाला घेऊन जातो इव्हेंट असल्यासारखा. हा मराठी प्रेक्षकाचा जो गुण आहे ना, तो फॅन्टॅस्टिक आहे. याचं कारण मराठी प्रेक्षकाला ही सगळी स्थित्यंतरं मान्य आहेत. 60च्या दशकामध्ये नवीन संगीत नाटक त्यांनी बघितलं, घाशीराम कोतवालचे प्रयोग हाऊसफुल केले. मी आता घाशीराम कोतवालमध्ये काम केलं म्हणून ते नाटक परत परत म्हणतो आहे. आमच्या संस्थेला भरभरून प्रयोग केले आम्ही, 1000 प्रयोग केले आम्ही घाशीराम कोतवालचे. एवढा आम्हाला प्रतिसाद मिळाला. अगदी त्याच्यावरती ते काही विशिष्ट जातीचा अपमान करणारं नाटक आहे वगैरे असं सगळं पॉलिटिक्स होऊन सुद्धा ते नाटक आम्ही करत राहिलो आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळत राहिला. 70 नंतर सगळं परत बदललं. मग नंतर आम्हाला लक्षात आलं की आम्ही आता नाही घाशीराम कोतवाल करत राहू शकत, नाही महानिर्वाण करत राहू शकत, पुढे जायला पाहिजे. माझ्या मते 80-90चा जो काळ आहे ना, हा मराठी चित्रपटाकरता पण अत्यंत दुर्दैवी काळ आहे. कारण त्या काळात काही फार चांगले चित्रपट आलेच नाहीत. याचं कारण सगळ्यांना कोणाला माहितीच नव्हतं की आपल्याला नक्की काय सांगायचं आहे, माझा प्रेक्षक नक्की आहे कुठे. कळत तुम्ही त्या काळात सिनेमा एकतर एक वर्ष असं आहे 89-90 मला आठवतं 4 चित्रपट फक्त निघाले त्या वर्षी मराठी, आणि ते पण सगळे पडले. कारण तेव्हा आपला बराचसा प्रेक्षक हा हिंदी बघायला लागला होता. मराठी प्रेक्षकांचा हिरो राजेश खन्ना होता, मराठी प्रेक्षकांचा हिरो अमिताभ बच्चन होता, आणखीन जी काही नावं असतील ती होती. आपल्या बायका कोणालाही सुंदर वाटायची नाही, हेमा मालिनी सुंदर वाटायची, आपल्याकडच्या नट्या सुंदर वाटायच्याच नाहीत. तर ही एक जी मगाशी मी सांगितली ती भावना आपल्याकडे होती. श्वास जेव्हा आला ना, श्वासनी सगळं चित्र बदललं असं माझं म्हणणं आहे. इट वॉज अ टर्निंग पॉईंट. तोपर्यंत काही लोकांनी चांगले चित्रपट केले, जब्बार पटेलांनी केले. त्यांनी ते जे प्रायोगिक नाटक होते, प्रायोगिक नाटक सिनेमात आणण्याचा प्रयत्न केला. मग सामना असेल, सिंहासन असेल, उंबरठा असेल, किंवा स्मिता तळवलकरांनी चांगले चित्रपट निर्माण केले. संजय सुरकरांनी काही चांगले चित्रपट निर्माण केले. परंतु हे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे होते. पण श्वाससारखा चित्रपट आला, आणखीन त्यांनी बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यासाठी आपलं सहस्रक आपल्याला बदलायला लागलं. आधीच्या सहस्रकाच्या एंडपर्यंत मराठी चित्रपटाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्या काळात मराठी नाटकाची पण परिस्थिती अत्यंत वाईट होती. काही नाटकं उत्तम चालायची. मी ज्याचा मगाशी उल्लेख झाला, प्रशांत दामले हाऊसफुलचा बोर्ड घ्यायचाच, प्रशांत दामले हाऊसफुलचा बोर्ड घ्यायचा, भरत जाधव हाऊसफुलचा बोर्ड घ्यायचा, सही रे सही चालायचं, ऑल दी बेस्ट चालायचं, एका लग्नाची गोष्ट चालायचं. ही नाटकं हाऊसफुल चालायची. पण बाकी नाटकांची परिस्थिती गंभीर होती. नाटक टिकलं. हे सगळं होऊन नाटक टिकलं, सगळ्या लेखकांचं भलं झालं, सगळ्या कलाकारांचं त्यांची घरं झाली. असं काही झालं नाही की देशोधडीला लागले लोक. मराठी प्रेक्षकांनी अगदी भरभरून नाही दिलं तरी सुद्धा जिवंत ठेवलं सगळ्यांना. पण नंतर परत नाटक वेगळ्या पद्धतीने पुढे चालू झालं. या मधल्या काळामध्ये जर का आपण बघितलं तर एक महाराक्षस आपल्याकडे जन्माला आला, ज्याचं नाव दूरदर्शन. म्हणजे त्या महाराक्षस का म्हणायचं, याचं कारण त्याची भूक फार मोठी आहे आणि तो अकराळ विकराळ आहे म्हणून. मग 1960 सालीच आपल्याकडे टेलिव्हिजन आला होता दिल्लीला. 59 साली पहिला आपल्याकडे टेलिव्हिजन सुरू झाला, पण महाराष्ट्रामध्ये आला नाही. आपल्याकडे 1972 साली मुंबईचं स्टेशन चालू झालं. तेव्हा ते टेरेस्ट्रियल होतं. टेरेस्ट्रियल म्हणजे काय, सॅटेलाईट नव्हता. तेव्हा टॉवरवरनं त्याचं बीमिंग व्हायचं. मग तुम्हाला आठवत असेल तर ते अँटेना बरोबर त्या बाजूला करून ते चित्र दिसायचं. जरा हल्ली की मग त्याच्यावरती घोस्ट पिक्चर यायला लागायचं, किंवा अँटेनावरती कावळा बसला की ते हलायचं वगैरे वगैरे. कारण ते टेरेस्ट्रियल होतं, टॉवर होतं. परंतु दूरदर्शन आलं. आणखीन दूरदर्शनची टेक्नॉलॉजी 72 नंतर फास्ट बदलत गेली. 72 साली पहिल्यांदा मुंबईला आणखी इतर ठिकाणी हे सुरू झाले. 75 साली नॅशनल टेलिव्हिजन आला. 75ला नॅशनल टेलिव्हिजन आला. 82 साली सॅटेलाईट आला. सॅटेलाईटवरती हे सुरू झाले, म्हणजे प्रायोगिक तत्वावरती गोष्टी व्हायला सुरुवात झाली. आणि साधारणपणे 87च्या सुमाराला आपल्याकडे कलर टेलिव्हिजन आला. आणि 87 साली आपल्यावरती पहिले 3 मोठे बॉम्ब पडले सगळ्या प्रेक्षकांवरती. त्यातल्या पहिल्या बॉम्बचं नाव हम लोग, त्यानंतरचा एक बुनियाद, तिसरा मी विसरलो. पण त्यानंतर इमिजिएटली पडला म्हणजे रामायण, आणि 88-89मध्ये पडला महाभारत.
तुम्हाला आठवत असेल तर त्या काळामध्ये रस्ते ओस असायचे. याचं कारण रामायण महाभारत हम लोग बुनियाद यातलं बघ काही सुरू झालं. कारण त्याच्या आधीचे कार्यक्रम होते ना दूरदर्शनवरचे, संता कुकडी, आमची माती आमची माणसं, फार लोक सिरियसली घ्यायचे नाहीत ते. याला गजरा बिजरासारखा एखादा मराठीतला कार्यक्रम, प्रतिमा आणि प्रतिमासारखा मराठीतला कार्यक्रम होता, जे कार्यक्रम लोक बघायचे. पण ते मुंबई आल्यानंतर, त्याच्या आधी 59 ते 72 काहीच नव्हतं. 72 ते 85पर्यंत हे सगळे असे कार्यक्रम असायचे जे सरकारी कार्यक्रम होते. पण प्रायव्हेट मालिका चालू झाल्या त्या या B.R. चोप्रा असेल किंवा रामानंद सागर असेल, हे हम लोग बुनियाद, रामायण महाभारत यांनी सगळ्या लोकांना मॅग्नेट जसं चुंबक जसं ओढून घेतो सगळ्यांना ओढून घेतलं. त्या काळात आम्हाला सांगितलं की तुम्ही आता हे नाटक बिटक बंद करा, आता इथनं पुढे तुमचं काही चालणार नाही, तुमचं दुकान बंद, आता फक्त टी व्ही आणि टी व्ही, दूरदर्शन. ठीक आहे म्हटलं, आम्ही आमचं काहीतरी करत राहू, रुटुकुटू करत राहिलो. टिकलं, सगळं होत राहिलं. पण त्या दूरदर्शन नावाच्या गोष्टींनी सगळ्यांना व्यापून टाकलं. म्हणजे हे झालं सगळं 86-87मध्ये झालं. 90 साली सगळे प्रायव्हेट चॅनल सुरू झाले आणि 2000 साली मराठी भावविश्वामध्ये 4 चॅनल्स आले. त्यातला पहिला होता प्रभात, दुसरा होता तारा, तिसरा होता अल्फा मराठी आणि चौथा होता ETV मराठी. माझ्या सुदैवाने दुर्दैवाने अल्फा TVच्या पहिल्या दिवसापासून आणि ETVच्या पहिल्या दिवसापासून मी त्याच्यावरती कार्यक्रम करतो आहे आणि गेली 25 वर्ष मला त्या कार्यक्रम करण्याचा अनुभव आहे. त्या काळामध्ये काय प्रकारची मूवमेंट होती ते मला माहिती आहे चांगलं. म्हणजे आभाळमाया लागली आणि तुम्ही जर का मुंबईच्या कुठल्याही चाळीतनं जर का चालत असाल तर प्रत्येक घरातनं तुम्हाला आभाळमायाचंच गाणं ऐकवायचं आणि घराघरातनं सुधा कुलकर्णीच दिसायच्या. मग आभाळमाया असेल, मग वादळवाट असेल, सुकन्या कुलकर्णी, या सगळ्या लोकांनी आपल्या लोकांच्या मनाचा ठाव घेतला. आपण त्यावेळेला हिंदी सिरियल सगळ्या बघणं बंद केलं. चालू होत्या तेव्हा आपला प्राईम टाईम ज्याला म्हणायचं ना, प्राईम टाईम मराठीचा, हा 7ला सुरू व्हायचा आणि 8ला संपायचा. मग त्याच्यात काही हिंदी सिरियल असायच्या, मग त्यानंतर काही हिंदी सिरियल असायच्या. सगळ्यांना माहिती असेल, प्रत्येकाची आवडती सिरियल त्याला काही ना काहीतरी होती. पण अगदी छोटासा मराठीचा प्राईम टाईम होता. तो मराठीचा प्राईम टाईम वाढत 6:30 ते 11 असा झाला. नंतर 6:30 ते 11 म्हणजे 6:30 वाजता वहिनीनं आपण पैठणी द्यायला सुरुवात केली. 6:30 ना, होम मिनिस्टर. आणि मग जे दणादण कार्यक्रम करायला सुरुवात केली, त्यातला 10:30चा पहिला कार्यक्रम मी केला होता, गुंतता हृदय, जी 10:30 वाजता सुरू झालेली पहिली मालिका होती. आणि गुंतता हृदयाला मला ब्रीफ असं होतं तेव्हा की कसं आहे की 8:30 वाजता, मग तेव्हा असं होतं का पॅटर्न आपल्याकडे, विशेषतः शहरांमधला पॅटर्न असा होता की संध्याकाळी कामावर गेलेली माणसं आहेत, ती कामावर गेलेली माणसं, बाया जे कोणी असतील, ते 6:30-7पर्यंत परत यायचे. 6:30 वाजता घरातली बाई तर नक्की परत यायची. मग ते होम मिनिस्टर बघता स्वयंपाकाची तयारी करायची आणि कुकरच्या शिट्ट्या, आणखीन एपिसोडचा ब्रेक बरोबर लावून घ्यायची आणि मग बरोबर 8 वाजता पतिराज मुंबईतले लोकलला लटकून घरी परत यायचे. 8 वाजता संपूर्ण फॅमिलीने, कॉलेजमधनं परतलेली मुलं असतील, शाळेतनं परतलेली मुलं असतील, नोकऱ्यांवरनं परतलेली माणसं असतील, चाकरमानी असतील, सगळ्यांनी TV समोर बसायचं आणि रात्रीचं जेवण हे सगळ्यांचं TV समोर चालायचं. मग तेव्हा या सगळ्या सिरियल सगळ्या कुटुंबाने बघायच्या. मग ते 8 वाजता असायच्या, मग 8:30 वाजता असायच्या, मग 8:30 ते 9 पण असायची. मग 9 वाजता हे सुरू व्हायचं, मग ज्याला आम्ही नॉन फिक्शन प्रोग्रॅम म्हणतो ते चालू व्हायचे. मी त्यातले तुम्हाला माहिती आहेत अनेक प्रोग्राम्स त्यातले आहेत. मी नंतर चला हवा उद्या असेल किंवा असे बरेच प्रोग्राम्स त्या काळामध्ये होते. 10:30 वाजता आम्हाला सांगितलं की बायका झाकपाक करून झोपतात, मुलं आपण झोपलो तसं नाटक करतात. 10:30 वाजता आणखीन रिमोट येतो घरातल्या पुरुषाच्या हातात. तर अशी एक सिरियल बनवा ज्या सिरियलमध्ये पुरुषांना आवडेल अशा प्रकारचा कॉन्टेंट असेल.
त्यात काहीतरी रहस्य असेल, त्याच्यामध्ये काहीतरी भानगड असेल, त्याच्यामध्ये काहीतरी खून असेल, त्याच्यामध्ये जे एक अख्खी फॅमिली एकत्र बसून बघू शकत नाही असं काहीतरी त्याच्यामध्ये असेल. हे मला ब्रीफ होतं बरं का. म्हणजे मग अशा प्रकारच्या प्रोग्रामिंगला सुरुवात झाली. आणि मग 2000 नंतर आपल्याकडचं टेलिव्हिजन खूप बदलला. तो आपणच बदलला, तुम्हीच बदललात. तुम्ही जो प्रोग्राम मागितलात, तुम्ही ज्याला रेटिंग दिलं ते कार्यक्रम टिकले. तुम्ही ज्या प्रोग्रामला रेटिंग दिलं नाही ते कार्यक्रम बंद पडले. तुमच्यातल्या अनेक लोकांना असं वाटतं की त्या सिरियलमध्ये पाणी घालून 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 त्याची आमटी बनवून, ती पातळ आमटी बनवून ती आम्हाला वाढत राहिले. पण ती प्रेक्षकांनीच ओढवून घेतलेली गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला रेटिंग देताय तोपर्यंत चॅनल म्हणतं की नाही हे खपतंय, ते खपू द्या. तुम्ही जर का ते बंद केलं रेटिंग तर ते बंद होतं. त्या प्रोड्युसरचा पण दोष नाही, त्या चॅनलचा पण दोष नाही. आता परिस्थिती अशी आहे, तुम्हाला सांगतो. मी त्या काळामध्ये नक्षत्रांचं देण्यासारखी मालिका केली जी आपल्याकडच्या साहित्यावरती आधारित होती. मी पिंपळपानसारखी मालिका केली. पिंपळपानमध्ये अनेक लेखकांचं लिखाण आपण त्याच्यामध्ये आणलं. रेटिंग नाही. पिंपळपानला अजिबात रेटिंग नाही. मी आणि चंदू कुलकर्णी आम्ही दोघांनी पिंपळपान केली. मी त्याच्यामध्ये खानोलकरांचं केलं, मी त्याच्यामध्ये दिवा मुकाशींची देव चालले केली, बऱ्याच गोष्टी केल्या. अजिबात रेटिंग नाही. चॅनलवाले म्हणायचे अरे तुम्ही तर म्हणता मराठी प्रेक्षकांना साहित्याची फार आवड आहे, मराठी प्रेक्षक अत्यंत चोखंदळ आहे, मराठी भाषेवरती त्याचं अपरंपार प्रेम आहे. अरे पण तो तुझ्या नक्षत्रांचे देण्याच्या वेळेला ते सास आणि बहू बघायला जातात हिंदी चॅनलला, सास भी कभी बहू थी. मग कुठे गेलं त्यांचं प्रेम? मी म्हणतो की नाही, त्यांचं प्रेम आहे ना ते उघड उघड दाखवत नाहीत, ते लपून लपून प्रेम करतात. आपल्याकडे ती जुनी पद्धत आहे की एखादी कोणी आवडत असेल तरी ते उघड सांगायचं नाही, मनातल्या मनात ठेवायचं ते. तसे आपले प्रेक्षक आहेत ना, त्यांना साहित्याविषयी प्रचंड आवड आहे, पण पुस्तक घ्यायचं म्हणलं की ती नको नको म्हणतात. ते फार प्रेम दाखवून पुस्तकं विकत घेतली ना, तसं नको. मराठी चित्रपट नकोच बघायला बाबा, आपलं प्रेम दिसेल लोकांना. तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर मराठी माणसं एवढा भोंदू समाज दुसरा कुठलाही नाही. याचं कारण ते जेवढी ओरड करतात ना की आमच्या भाषेवरती आमची गळचेपी होते, आमच्या भाषेवरती अन्याय होतो आहे, तेवढेच ते मराठीला अजिबात कुठल्याही पद्धतीने आपली भाषा टिकावी म्हणून प्रयत्न करत नाहीत. कुणाच्याही घरामध्ये दिवाणखान्यामध्ये बाबा मोठं कपाट आहे आणि त्याच्यावरती हे असे सगळे लोक लावलेत, शिरीना पेन्सिल लावलेत, अमुक लावलेत, मेघना पेठे लावले आहेत, अगदी आत्ताची कविता दुधाळ लावले, काय असतील ते अशी लेखकांची पुस्तकं लावली आहेत. अजिबात नाही, दिसणार नाहीत तुम्हाला पुस्तकं. प्रेम आमचं हे अव्यक्त प्रेम आहे. हे जे आपलं अव्यक्त प्रेम आहे ना, ते आपल्या मराठी साहित्य असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, अत्यंत घातक आहे. नको आता आम्हाला हे अव्यक्त प्रेम खरंच नको. आम्हाला व्यक्त व्हा, 200 रुपये खर्च करा, व्यक्त व्हा, पुस्तकाच्या 10 आवृत्त्या खपू द्या. मग मी आमिषची पुस्तकं वाचतो, आणखी मी पटनाईक वाचतो, किंवा मी पामुक वापरतो. मी जॅपनीज जॅपनीज लेखक वाचतो, चेतन भगत वाचतो, किंवा तो हा कोण आपला इस्रायली हरारे वाचतो, होमोसेपियन्स वाचतो. मग हा तुमचा जो घातसूत्र लिहिणारा दीपक करंजीकर आहे, त्याची पुस्तकं का नाही घेत तुम्ही विकत? का तो मला दरवेळेला 10 पुस्तकं आणून देतो की ही पुस्तकं दे कोणाकोणाला म्हणून? नाही घेत आपण. एनिवे, विषयानंतर परत माफ करा मला. तर हे 2000 नंतर आपल्याकडे टेलिव्हिजन बदलला, आपल्याकडचं नाटक बदललं. आणि आजमध्ये आपण जर काही बघितलं, आजमध्ये त्यातला सगळ्यात मोठा बदल जो झालेला आहे तो म्हणजे आपल्याकडचा हा एक नवा भस्मासूर आपल्याकडे आला. मग टेलिव्हिजननंतर आपल्याकडे आलेला मोठा भस्मासूर नाही म्हणणार मी त्याला, असुर म्हणून मी त्याला, कारण त्याची ताकद अफाट आहे. तो भस्म नाही करत आपला, तो आपल्याला अनेकदा संजीवनीच देतो. पण हा आला आणखी त्याने टेलिव्हिजनचंच सगळं काढून घेतलं. मग पूर्वी कसं असं एक मंत्र टाकून शक्ती खेचून घ्यायचे ना, तसं स्मार्टफोननी टेलिव्हिजनचं सगळं काढूनच घेतलं. आता टेलिव्हिजनला काही किंमतच नाही उरली. आत्ताची पिढी टेलिव्हिजन बघतच नाही. तुम्हाला तो ज्याला म्हणतात की डेली कन्झम्पशन त्याला म्हणतात, की पूर्वी असं होतं की वर्तमानपत्र जेव्हा होती
पहिल्यांदा जेव्हा वर्तमानपत्र आली, बाळकृष्ण जांभेकरांनी पहिलं आणलं असेल दर्पण बिरपण, त्या पेपरच्या नावापासनं अगदी शेवटच्या पानापर्यंत हे कोणी छापून कुठे प्रकाशित केले हे सगळं वाचायची लोक. पेपरचं सगळी पानं वरपासून, कारण पैसा वसूल करायचा, वरपासून खालपर्यंत वाचकांचा पत्रव्यवहार, भविष्य काय असेल ते सगळं वाचायचे. तेव्हा डेली कन्झम्पशन न्यूजपेपरचं 2 तास होतं. ॲव्हरेज माणसं 2 तास पेपर वाचायची. जेव्हा टेलिव्हिजन सुरू झाला तेव्हा ते न्यूजपेपरची किंमत संपली. ते जे कन्झम्पशन आहे ते कन्झम्पशन 10 ते 15 मिनटावरती आलं. ओके, फोन आल्यानंतर आणि टेलिव्हिजनचं कन्झम्पशन प्रचंड वाढलं. आत्ताच तुम्हाला वाचून ऐकून तुम्ही हैराण व्हाल, आत्ताची यूथ जनरेशन जी आहे त्यांचं 16 तासाचं ॲव्हरेज फोनचं कन्झम्पशन आहे. 16 तास म्हणजे फक्त झोपायचे 8 तास जर का सोडले तर जेथे जातो तिथे तू माझा सांगाती हाच असतो. आणि तुम्ही जर का बघितलं ना, दर एका मिनिटाने ते फोन उचलून मला काही कोणाचा लाईक आला आहे का, कोणाचा टेक्स्ट मेसेज आला आहे का, व्हॉट्सॲपवरती काही घडलं आहे का, जगात काय घडलं आहे का, ठेवला काहीतरी बोललं परत ते उचललं. मग ते इट हॅज बिकम अ कंपल्सिव्ह हॅबिट. फोनबरोबर ते सगळे इतके जोडले गेलेले आहेत आणि आता सगळं ते फोनवर बघतात. आता हल्ली यूट्यूबच बघतात किंवा रील्सच बघतात. आणि असं काही नाही गेली फक्त तरुण माणसं रील्स बघतात. माझ्या माहितीतले गृहस्थ 5-5 तास रील बघतात. मी त्याला म्हणतो काय बघतोस रीलवर? तो म्हणतो जे समोर येईल ते बघतो. मज्जा असते म्हणतो. एक माकड आहे, ते माकड एका बाईला फटका मारतं, मग नंतर एक चोर कसा पळून जातो, मग एका CCTVमध्ये ॲक्सिडेंट कसा होतो, मग त्याला काही अशी स्टोरी असेल, त्याला काही ट्रीटमेंट असेल, डिरेक्शन असेल, बॅकग्राऊंड काही नाही. CCTVवरचं फुटेज बघतात लोक की तो आला, तो चालत गेला, तो तिकडला दुसरा तिकडे गेला. मग ते काल एक बघितलं, मी पण बघतो, नाही असं नाही. रिव्हर्समध्ये पहिल्या मजल्याच्या पार्किंगमध्ये एक गाडी मग फोडून खालती पडली. चालला लगेच सगळ्यांनी एकमेकांना, तू बघितलीस ती गाडी, बघितलीस पहिल्या मजल्यानं खालती पडली, तू गाडी बघितलीस? व्हायरल. मग काय हे व्हायरल, ते व्हायरल. मग त्याच्यामध्ये अत्यंत वाईट घटना घडलेल्या व्हायरल. त्या एका दिल्लीमध्ये एका माणसाने त्या चाकूनी वार केले ते व्हायरल. मग जरांगे पाटील काय म्हणले ते व्हायरल. मग संतोष देशमुखांचं काय झालं, टावरवर कोण चढला ते व्हायरल. मग क्रिकेटच्या मॅचमध्ये काय झालं व्हायरल. सूर्यकुमार यादव काय म्हणला व्हायरल. मंडई प्रेक्षक आत्ता काय वाटेल ते बघतो. मग जसं काही प्राण्यांना आपण काय खातोय कळत नाही, ते जे समोर दिसेल ते चरतात ना, तसं आता आपल्याकडे जे समोर दिसेल ते खातात. मग ते आपल्याला पोषक आहे की नाही, ते आपल्याला जीवनावश्यक आहे की नाही, त्यांनी आपली भूक खरंच भागणार आहे की नाही, काय नाही. दिसलं खा, फॉरवर्ड कर, काय आलं ते घे, तू फॉरवर्ड कर. कोणतरी महाराज असतील, त्यांनी आता काय टकलाचा व्हायरस आला, काय वाटेल ते, मग काय त्याला कशाला काय त्याला नियम नाही, काही नाही. आणखीन ते बघत राहतात. आणि माझी खात्री आहे की हे पण बदलेल. एक कधीतरी असं होईल ना की खाऊन कचरा खाणार तरी किती, म्हणजे त्याचा पण कंटाळा येईल ना कधीतरी. परंतु या एका गोष्टीने सगळं उद्ध्वस्त केलं आहे. चित्रपट फार चालत नाही आहेत. ते जे कोटीच्या कोटी उड्डाण्यावर येतं ना पेपरला, यांनी एवढा कल्ला केला, एवढी कमाई केली वगैरे, खोटं आहे सगळं ते. मागच्या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीला 200 कोटी रुपयाचा लॉस आहे, हे मी तुम्हाला सांगतो. याचं कारण फक्त 5 चित्रपट आहेत जे रिकवर झालेत. बाकी सगळे चित्रपट आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे, पैसे गेलेले आहेत. कसा टिकणार मराठी चित्रपट? काय ना, नवनवीन ते चिनी सैनिक होते ना, पुढे एक मारला की मागे घेऊन उभा असायचा, तसे आपल्याकडे प्रोड्युसर उभे असतात. काही लोकांकडे काळा पैसा असतो, काही लोकांकडे नशिबाने मिळालेला पैसा असतो, काही लोकांकडे लॉटरीचा पैसा असतो, काही लोक मूर्ख असतात. ते सगळे सिनेमा प्रोड्यूस करायला तयार असतात. त्यांना कळतच नाही आपण काय करतोय. ते म्हणतात मला मराठी चित्रपट निर्माण करायचं आहे, निर्मिती करायची आहे. मी माझ्या ओळखीचे पण मला विचारतात की अरे मला असं वाटतं की मी एक फिल्म करू का. मी त्याला म्हणतो थांब ना जरा, तू शांत राहा, तुला वर आलेत का पैसे मला देऊन टाक, पण तू मराठी सिनेमात पैसे घालू नको. हा सल्ला मी लोकांना देतो आत्ता आम्ही. आणि असा लोकांना सल्ला देऊन आम्ही प्रत्येक वेळेला स्वतःचे खड्डे काढून त्याच्यामध्ये पडतोच. मी आता एक नवीन सिनेमा येतो आहे रावसाहेब म्हणून, त्याच्यामध्ये मी येणाऱ्या पद्धतीने इन्वॉल्ड आहे. तो चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात येईल तेव्हा आपण सर्वांनी जरूर जाऊन बघावा.
अशी मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. कारण हे आम्ही वारंवार लोकांना, आता आम्हाला ती आमची ही सवयच लागली, हे जाऊन ही याची कुठे मिळेल त्या स्टेजवर जायचं आणखी लोकांना सांगायचं आमचा चित्रपट बघा. परंतु सांगायचा मुद्दा असा की आजचं जे आत्ता आपलं माध्यम आहे, मराठी प्रेक्षक आज कुठे आहे, माझ्या मते आजचा मराठी प्रेक्षक आहे ना, आजचा मराठी प्रेक्षक हॅज बीन सक्ड बाय सोशल मीडिया, एंटायरली सक्ड. आणखीन तो आता काही बघण्याच्या मनस्थितीत नाही. तो थोडंसं नाटक बघेल जाऊन, नाही असं नाही. गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो, माझं ऑब्झर्वेशन, प्रायोगिक नाटकांमध्ये मी आता काम करत असतो, मी व्यावसायिक रंगभूमीशी कनेक्टेड असतो, कार्यक्रम पण करतो मोठाले, नाही असं नाही. जी एनर्जी मला आत्ताच्या तरुण मुलांमध्ये दिसते प्रायोगिक नाटक करणाऱ्या, मग ती पुण्यामधलं बॉक्स असेल किंवा पुण्यामधलं इतर काही ज्योत्स्ना बोळे सभागृह असेल किंवा आता नवीन श्रीराम रंगभूमी, श्रीराम लागू रंग अवकाश, अप्रतिम उत्तम नाटक करतात, उत्तम एनर्जी असते. किंवा आता भाडीपासारखी संस्था असेल की जे आत्ताचं करतात, ते सगळं करतात. ते मगाशी यांनी मला सांगितलं की माझी सून गिरिजा ओक, तिचं आत्ता एक नवीन नाटक आलेलं आहे, तुम्ही नक्की बघा कधी आलं ते, ठकीचे संवाद नावाचं. आळेकरांनी लिहिलेलं नाटक. आळेकर 50 वर्षापूर्वीचे आहेत. आळेकर म्हणजे आळेकर, तेंडुलकर, आणखीन एलकुंचवार अशी पिढी मानली जाते. 50 वर्षांनी त्यांचं आता एक नाटक आलं ठकीचे संवाद, ते पण नाटक आता उत्तम चालतं. त्याच्यामध्ये माझी सून काम करते. आणि भाडीपाचे कार्यक्रम नक्की बघत जा, त्याच्यामध्ये आई, मी, आणखीन त्यात माझी मुलगी काम करते म्हणून मी. आणि माझा मुलगा पण सिनेमे करतो, त्याचा जून नावाचा सिनेमा तुम्ही बघितला असेल, त्याचा पुढचा सिनेमा आला की तो सिनेमा जरूर बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो. नाही, आमचं अख्खं कुटुंब याच व्यवसायामध्ये आहे. सांगायचा मुद्दा हा की तरुण पिढी, कारण माझ्या घरात 3 तरुण हे आहेत ना, माझी मुलगी आहे, माझी सून आहे, माझा मुलगा आहे, ते आता काम करतात, उत्तम काम करत आहेत. त्यांच्यासमोर आता हा मोठा चॅलेंज आहे. माझ्यापुढे चॅलेंज नाही आहे की आता मीडियामध्ये पुढे काय होईल, एवढा चॅलेंज नाही आहे मला. त्यांना त्यांचं अख्खं करिअर करायचं आहे. पण त्यांना पण हे कळतं आहे की आत्ताचा प्रेक्षक आहे ना, आत्ताच्या प्रेक्षकाला टी व्ही पण नाही आहे, सिनेमा अधनमधनं आहे. जर का मोठं स्पेक्टॅकल असेल तर सिनेमा आहे. पुष्पा 2 बघायला जातील, पुष्पा 2 बघायला जातील, पण मराठी सिनेमा बघायला थिएटरमध्ये जाणार नाहीत. कारण ते म्हणतात आपल्याकडे चित्रपटच नाही, आपल्याकडे बोलपट आहे. मराठी चित्रपटच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मकरंद अनासपुरे चित्रपटात तोच बोलतो उभा राहून, दोघं असतात ते एकमेकांशी बोलत राहतात, ह्याला चित्रपट का म्हणायचं? बिकॉज आवर थिएटर, आवर फिल्म, इट डझंट हॅव अ व्हिज्युअल लँग्वेज. आपण अजूनही आपल्या टेलिव्हिजनवरती पण आपण बोलतोच. अनेक लोक आहेत ते टेलिव्हिजन चालू करतात, आणखीन तो न बघता पण त्यांना कळतं सगळं. याचं कारण सगळ्यांना भडाभडा 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 बोलतात. चित्रपटात पण आपली लोक खूप बडबड बडबड करतात. बिटवीन द लाईन्स नावाचा प्रकार असतो, असं काही कोणाला मान्य नाही. हे सगळं बदलायला पाहिजे. त्यासाठी आपली लिटरसी बदलायला पाहिजे, त्यासाठी आपलं वाचन बदललं पाहिजे, त्यासाठी आपला कलेबद्दलचा व्यासंग बदलला पाहिजे, आपलं जागतिक ज्ञान बदललं पाहिजे. आपली फार तयारी नाही आहे, मी तुम्हाला सांगतो. आपण प्रवाहाप्रमाणे वाहत जाणारे लोक आहोत, आपण लव्हाळी आहोत. ज्ञानेश्वरांनी सांगितलं ना, महापुरे झाडे जाते ते लव्हाळी वाचते. आपल्याला वाचायचं आहे, आपल्याला कशाला सामोरं जायचं नाही आहे, आपल्याला कुठला एक्सपिरियन्स घेऊन त्याच्यातनं भला बुरा असा कुठला अनुभव घ्यायचा नाही आहे. आपल्याला रात्री शांत झोपायचं आहे, आपल्याला 2 वेळा जेवायचं आहे. आताचा मराठी प्रेक्षक अजिबात विद्रोही नाही. जसं मी मगाशी म्हणलं, जे समोर येईल ते मान्य करणारा आहे. हा आपला आज आहे, हा आपला आज आहे. त्यात आपल्याला विद्रोही कविता पण नको आहे, आपल्याला साहित्य पण नको आहे, आपल्याला चांगला चित्रपट पण नको आहे. आजच्या मराठी प्रेक्षकाचं अत्यंत कमी गोष्टीमध्ये संतुष्ट पावणारा आत्ता आपला प्रेक्षक आहे. फार अपेक्षा नाही आहेत. अपेक्षाच नसेल तर कोण बनवेल? जर का समोर कोणाला आपण केलेल्या प्रयत्नांना दादच द्यायची नसेल, अगदी मी तुम्हाला आत्ताची माझी मळमळ ओकतो मी. आत्ता मी केलेली एक सिरियल आहे लंपन नावाची, ज्या सिरियलला आत्ता भारतातली गेल्या वर्षीची सर्वोत्कृष्ट वेब सिरीज म्हणजे कोटा फॅक्टरी, ज्युबिली किंवा आणखीन स्कॅम,
या सगळ्या सिरियलच्या कॉम्पिटिशनमध्ये आपली लंपन होती मराठी, निपुण धर्माधिकाऱ्यांनी डिरेक्ट केलेली, मी प्रोड्यूस केलेली. त्या सिरियलला इफीमध्ये, गोव्यामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया इफीमध्ये सर्वोत्कृष्ट सिरियलचं बक्षीस मिळालं, वेब सिरीजचं. नाही, टाळ्या नको आहेत मला, अजिबात टाळ्या वाजवू नका. तुमच्या किती लोकांनी बघितली मला हात वर करून सांगा. 1 2 3 4 5 6 7 संपली. माझी बोटं आहेत माझ्याकडे शिल्लक. मी कोणाला दोष देत नाही. सोनी लिव्ह नावाचा प्लॅटफॉर्म आहे, आणखीन त्या सोनी लिव्ह नावाच्या प्लॅटफॉर्मवरती मराठी सिरियल बघता येतात. हे आम्हाला माहितीच नाही असं म्हणतात लोक. ते म्हणतात ती कधी दिसणार आहे टी व्हीवर. म्हणलं टी व्हीवर कधीच दिसणार नाही आहे, पण तुम्हाला बघायची असेल तुम्हाला टी व्हीवरती बघता येते. मग तुम्हाला काय करायला लागतं, तुम्हाला 200 रुपये अहो तुम्हाला काय हो ऐका तर माझं, 200 रुपयात तुम्हाला 7 काय सांगताय काय 200 रुपये. आम्ही तर 30 रुपये देतो महिन्याला केबलला. मी त्यांना सांगतो की अहो प्रकाश नारायण संत नावाचे लेखक होते, त्यांची जी वनवास शारदा संगीत ही जी पुस्तकं आहेत त्यातल्या वनवासवरती आधारित मी एक सिरियल केली आहे. त्याच्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी सारख्या कलाकारांनी काम केलं आहे. त्याला आता भारतातली सर्वोत्कृष्ट वेबसिरीज म्हणून अवॉर्ड मिळालं आहे. मी त्यांना म्हणलं की आता आपला अवॉर्ड मिळाला, आपण 2nd सीझन करूया. ते म्हणले अजिबात करायचं नाही, तुमची सिरियल कोणीही बघत नाही. थोबाडीत मला का गप्प बसलो मी. मला सांगा प्रकाश नारायण संतांची ही पुस्तकं कोणी वाचली आहेत? मी तुम्हाला माहिती आहे, वनवास असेल, शारदा संगीत असेल, पंखा असेल, झुंबर असेल, 5 लोकांनी वाचली आहेत फक्त. आणि कशी आहेत पुस्तकं ती? अप्रतिम पुस्तकं आहेत. मग काय उपयोग आहे इथे वाचनालयाच्या व्याख्यानाला येऊन माझं व्याख्यान ऐकण्यामध्ये? निषेध करतो मी सगळ्या लोकांचा ज्यांनी वाचलं नाही त्यांचं. हे म्हणले तुम्ही अगदी स्पष्टपणे बोला म्हणून मी निषेध करतो आहे. नाही, पण खरी गोष्ट आहे ही, खरी गोष्ट आहे. आपण वाचत नाही हो, आपण वाचत नाही, आपण चांगल्या गोष्टी बघत नाही. आपण थोडंसं करतो, आपण जीव लावून काही करत नाही. तुम्ही साऊथची लोक बघा, तो जेव्हा चांगलं वाईट सोडून द्या, तो MGR आता ही लोक जेव्हा येतात, थलवैया काय तो थलैवा MGRच्या सिनेमा सुरू झाल्यानंतर, MGRची स्क्रीनवरती एंट्री झाल्यानंतर 10 मिनटं ते फ्रीज करायचे, ती फ्रेम फ्रीज करायचे 10 मिनटं. त्या 10 मिनटात समोर जाऊन काही लोक ओवाळायचे, काही लोक जाऊन उदबत्त्या पेटवायचे, काही लोक जाऊन गप्पा मारायचे. MGR माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड दुःख आहे, तूच माझ्या दुःखाचं निवारण करू शकशील वगैरे वगैरे. तुम्ही म्हणाल की ते बिंडूक लोक आहेत सगळे. अहो पण त्यांचं भाषेवर प्रेम आहे, त्यांच्या चित्रपटावर प्रेम आहे त्यांचं, त्यासाठी ते मरायला तयार आहेत. त्या अल्लू अर्जुनला बघायला तो कोण चेंगराचेंगरी झाली, त्याच्यावरती खटला झाला. आपला कलाकार जर का चालणार असतो ते म्हणलं हे काय. आता आमच्या इथे शेजारी चहा प्यायला येतो सचिन खेडेकर. अरे सिगरेटच्या दुकानात येतो माझ्या बाजूला सचिन खेडेकर. आपण स्टारच नाही होत. मराठी कॅन नेवर बी अ स्टार, मराठी कॅन नेवर बी अ सेलिब्रिटी. आपण कायम लवाळे सारखं लोवून राहायचं, जे अंगावर येईल ते घ्यायचं, वाकायचं, प्रवाह आल्यावरून जाऊन द्यायचा, ही आपली मानसिकता आहे. असो, तर आपण आजचे जे प्रेक्षक आहोत ते आजचे प्रेक्षक चबर करत काय वाटेल ते खातो आहोत. टेक्नॉलॉजीने आपल्यावरती मात केलेली आहे. याचं कारण कन्व्हर्जन्स ज्याला आपण म्हणतो, इट्स अ कन्व्हर्जन टेक्नॉलॉजी. तुम्हाला सिनेमा पण फोनवरती बघायला मिळतो, तुम्हाला टेलिव्हिजन पण फोनवरती बघायला मिळतो, सोशल मीडियावरती फोनवरती बघायला मिळतो. तुम्हाला कम्युनिकेशन फोनवरती करता येतं, तुम्हाला ऑर्डर फोनवरती करता येते. आता सगळे चित्रपट असतील ते चित्रपट कोण प्रमोट करतं आहे? तर ॲमेझॉन प्रमोट करतं आहे. ॲमेझॉन ही रिटेलमधली जी कंपनी आहे, ती रिटेलमधली कंपनी आता कॉन्टेंटमध्ये आली आहे. याचं कारण सगळे लोक ॲमेझॉनवरती खरेदी करायला येतात, तेव्हा त्यांना तिथे सिनेमाची जाहिरात बघायला मिळते. आणि तुम्ही जर का सिनेमाची तिकीटं काढली तुम्हाला एक्सप्रेस डिलिव्हरी मिळते. मग त्यांनी आपला प्रेक्षक आणखीन आपला ग्राहक यांची जी सांगड घातलेली आहे ती आपण मान्य करून टाकली. ॲमेझॉन आता तुमचं कॉन्टेंट सगळं डिलिव्हर करायला सुरुवात केली आहे. अजून एक सबका माल एक म्हणतो आम्ही ज्याला,
आता भारतातल्या सगळ्या मीडिया कंपनीज ज्या आहेत, पूर्वी कसं बाबा हा होता तो होता तो होता, आता अंबानीने सगळं विकत घेतलं आहे. मग वायकॉम असेल त्याच्याकडेच आहे, डिझनी असेल त्याच्याकडेच आहे, स्टार नेटवर्क अंबानीकडेच आहे. फक्त 2 कंपन्या शिल्लक आहेत आता ज्या अंबानीच्या पंखाखाली नाही आहेत. त्यातली एक आहे ती झी आणि दुसरी आहे सोनी. अदरवाईज भारतातल्या सर्व कंपन्या अंबानीने विकत घेतलेल्या आहेत. मग अंबानीच तुम्हाला तुमचं डिझेल आणि पेट्रोल तर रिलायन्स पेट्रोकेमिकलच देणार, मग तो रिटेल पण तुम्हाला अंबानीच देणार, मग अंबानीच तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पण देणार, अंबानीच तुम्हाला एंटरटेनमेंट पण देणार. आपल्याला सगळं मान्य आहे. जिओ जेव्हा आपल्याला फ्री हे देतो, मग डेटा देतो, आपल्याला आनंद आहे. जिओनी सगळं फ्री दिलं. विकत कशाला कोण बोंबल्याला घेईल? काहीच गरज नाही. आता आपल्याला डॉमिनेट करणारे प्लेयर्सच वेगळे आहेत. नाव वी आर गोइंग टू बी डॉमिनेटेड बाय डिफरंट पीपल. मग एकीकडे आपल्याला बालगंधर्वांनी डॉमिनेट केलं असेल, एकीकडे आपल्याला आणखीन कोणी पु ल देशपांडेने डॉमिनेट केलं असेल, दादा कोंडकेने डॉमिनेट केलं असेल की अरे यार दादा कोंडके, आता नाही, आता अंबानी, अडानी. मग मी असं नाही म्हणत की हे सगळं उलथून टाकावर, असं मी क्रांतिकारक काही म्हणत नाही आहे. माझं म्हणणं आहे मग किमान चॉईस ठेवा ना की आपण काय बघतो आहे. तुम्ही जे बघाल ते पण तेच डिलिव्हर करतील. तुम्ही उद्यापासून म्हणलं की आम्ही केळी खाणार नाही, ते बंद करतील केळ्यांच्या बागा. तुम्ही म्हणाल की नाही आता इथनं पुढे आम्ही फक्त हापूस आंबेच खाणार, ते हापूस आंबे तुम्हाला देतील. परंतु तुम्ही ते मागितलं तर ना, डिमांड सप्लाय, सगळ्या सप्लाय चेन्स झालेल्या आहेत. आत्ताचा आपला प्रेक्षक डिमांडच करत नाही आहे. आत्ता आपला प्रेक्षक जे काही ताटात समोर वाढलं आहे ते खातो आहे, आणि आपल्या मराठीकरता अत्यंत घातक गोष्ट आहे. आता उद्या काय असेल याच्याबद्दल मला विचारलं तर माझ्याकडे खूप काही बोलण्यासारखं नाही आहे, पण थोडंफार माझ्याकडे बोलण्यासारखं आहे. ते म्हणजे उद्याची टेक्नॉलॉजी एक्सपिरियन्शियल आणखीन इमर्सिव्ह असेल. म्हणजे काय तर आत्ता तुम्हाला जो अनुभव दिला जातो आहे, तुमच्या चित्रपटगृहामध्ये असेल की तुमच्या फोनवरती असेल, तुमचा हा अनुभव बदलणार आहे. म्हणजे जसं आता 3D 4D 5D 6D 7D तुम्हाला कल्पना असेल की आता अनेक चित्रपटगृहांमध्ये, विशेषतः परदेशामध्ये, तुम्ही चित्रपट बघत असताना वारा पण येतो, पाण्याचे तुषार पण येतात, नाही ठीक आहे ठीक आहे, पाण्याचे तुषार पण येतात, फ्रेग्रन्सेस येतात, तुम्ही बागेतनं चालला आहे, तुम्हाला फुलांचे वास येतात, तुम्ही पाऊस पडतो तुमच्या अंगावरती, पाण्याचं स्प्रिंकल येऊ शकतो. किंवा आता नवीन जी एंटरटेनमेंट येते त्याच्यामध्ये तुम्ही जर का एखादं नाटक बघत असाल तर एक्सपिरियन्स आपला जो आहे ना, आपल्याला असं वाटतं की आता ह्याच्या पलीकडे काय आपण जाऊ शकत नाही, पण तसं नाही होणार. ह्याच्या पलीकडे आपण जाऊ. आता स्पेटियल ऑडिओ येईल, तुम्ही हेडफोन्स घातल्यानंतर तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स देणारा ऑडिओ येईल, तुम्हाला तुमचं एंटरटेनमेंट डिसाईड करणारा नवीन अनुभव येईल. मग त्याच्यामध्ये काही इमर्सिव्ह, मी एक नाटक बघितलं होतं आत्ता परदेशामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही नाटक बघायला एका ठिकाणी जमता आणि मग त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्या नाटकाला पुढे जाऊ शकता. मग तुम्हाला जर का असं वाटलं की ना मला हे नाही आवडत आहे, मला याचा ट्रॅक आवडतो आहे, की मी वेगळ्या खोलीत जातो आणि वेगळ्या खोलीत जाऊन मी एक वेगळा प्रसंग बघतो आणि माझ्याकडे नाटक वेगळ्या दृष्टीने चालतं. तसं तुमच्याकडे एक नाटक येईल की तुम्ही सांगा आता तुम्ही एक प्रसंग बघितलात, त्याच्यामध्ये अ आणि ब यांचं भांडण झालं, ह्याच्यामध्ये बनी काय करायला पाहिजे होतं तुम्हाला वाटतं आहे. 3 चॉईस तुम्हाला देतो की बनी तिच्या कानफडात मारायला पाहिजे होती, बनी तिकडनं पळून जायला पाहिजे होतं, किंवा बनी त्याला नमतं घेऊन त्याला म्हणायला पाहिजे होतं की आता मला दुसरी मार. तुम्ही ते सिलेक्ट केलं की पुढचा प्रसंग तुम्ही सिलेक्ट केलात तो, ज्याला आपण इंटरॅक्टिव्ह म्हणतो. अशी इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट ऑलरेडी यायला सुरुवात झालेली आहे. याचं कारण असं की मला काय बघायचं आहे ते जास्ती महत्त्वाचं आहे. तुला काय दाखवायचं तू नंतर ठरव, मला काय बघायचं आहे हे येईल. याच्यानंतर आणखीन एक गोष्ट अशी येईल की ज्याला आता आपण सुरुवातीला OTT जेव्हा आले तेव्हा प्रचंड शिव्या, प्रचंड व्हायलन्स, प्रचंड ब्लड, प्रचंड सेक्स, हे सगळं आलं, झालं, ते येऊन गेलं. आता लोकांना कंटाळा आला त्याचा. आता लोकांच्या अपेक्षा वेगळ्याच आहेत. आता एक्सपिरियन्शियली त्यांना वेगळं काहीतरी पाहिजे. स्मार्ट TV तुम्हाला एक वेगळाच एक्सपिरियन्स देणार आहे. तुमचा पुढचा जो सगळा प्रसंग असणार, पुढचा सगळा जो अनुभव असणार आहे, तो अनुभव टेक्नॉलॉजी डॉमिनेटेड असणार आहे.
आणि टेक्नॉलॉजी रोजच्या रोज बदलत राहणार आहे. मी तुम्हाला समजा उद्या म्हटलं की नाही एका नाटकाचा प्रयोग मंगळावरती आपण बघायला जाऊया, तर तुम्ही आत्ता म्हणलं की काय मूर्खासारखा बोलतो हा माणूस, इथे नाटकात ट्रॅफिक एवढा असतो की आम्हाला इथून तिथे जाता येत नाही, का मंगळावरच्या ज्याच्या गोष्टी का करतो आहे. वाय इट इज नॉट इम्पॉसिबल. तुम्हाला टेलिट्रान्सपोर्टिंग पण तुमचं होऊ शकतं. टेलिट्रान्सपोर्टिंगमध्ये तुम्ही इथे बसलात, तुम्हाला इकडनं ट्रान्सपोर्ट करून कुठेतरी नेतील, हे पण होऊ शकतं. जे आत्ता आपल्याला अशक्य वाटतं ते सगळं टेक्नॉलॉजी शक्य करते. त्यामुळे इथून पुढच्या काळात प्रेक्षकापुढे जे चॅलेंजेस येतील ते प्रेक्षकापुढे जे चॅलेंजेस नवनवीन टेक्नॉलॉजी कशी ॲक्वायर करायची आणि आपल्याला पाहिजे तो अनुभव आपण कसा घेत जायचा, हे आपल्या इथलं पुढचं चॅलेंज असेल. तुम्हाला असं वाटतं की उद्याचा प्रेक्षक काय बघणार आहे त्याच्याकरता मी माझा कॉन्टेंट कसा करणार आहे हा माझ्याकरता चॅलेंज आहे. आणखीन मला कुठला कॉन्टेंट पाहिजे हे टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने समजून घेणं हा प्रेक्षकांचा चॅलेंज आहे. आणि आपण दोघंही म्हणजे सादर करणारे आणखीन आस्वाद घेणारे हे दोघेही त्या नव्या चॅलेंजला पुढच्या काळामध्ये सामोरे जाणार आहोत. आणि माझी इच्छा अशी आहे की जसं आपल्याला सगळं बघायला मिळालं, आपल्याला वॉकमन बघायला मिळाला, आपल्याला कॅसेट बघायला मिळाल्या, आपल्याला CD बघायला मिळाल्या, आपल्याला DVD बघायला मिळाल्या, लेझर डिस्क बघायला मिळाल्या, सर्व प्रकारचा फिजिकल मीडिया बंद झालेला बघायला मिळाला. आता फक्त आपण गाणी ऐकतो ती सगळी अपलोडेडच असतात आणि आपण स्पॉटिफायवरती ऐकतो किंवा आणखीन आपण डाउनलोड करून ऐकतो. फिजिकल मीडिया संपला ना, काही राहिलंच नाही. टेप राहिले नाही, डिस्क राहिले नाही, DVD राहिले नाही, VCD राहिले नाही, काही राहिलं नाही. असंच काही ना काही ते सगळं बदलत जाईल. आपल्याला ते सगळं बघायला मिळालं आहे. आपल्याला लॅम्बोर्गिनी आणखी वेस्पा 2 स्कूटरनंतर तिसरी स्कूटर आलेली बघायला मिळाली आहे. आपल्याला TV नसताना आपण बघितलेलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट TV बघितला आहे, कलर TV बघितला आहे, स्मार्ट TV बघितला आहे, आपण टेरेस्ट्रियल टेलिव्हिजन बघितलं आहे, आपण सॅटेलाईट बघितलं आहे, आपण टाटा स्काय बघितलं आहे, आपण केबलवाल्याबरोबर भांडलो आहे, मला नीट दिसत नाही. आता आपण 4G 5G स्पेक्ट्रमवरती पण एंटरटेनमेंट बघतो आहे. सगळं आपण बघितलं आहे. नाटकामध्ये जसं मी म्हटलं तसं आपण ते नाटकात फक्त अजून तसं आहे की अजूनही गजरा घालणं आणखी बटाटा खाणं हे मस्ट आहे. ते अजून पाळल्या लोकांनी. मग अजूनही शिवाजी मंदिर, पुण्यामध्ये बालगंधर्व, कोथरूडला गेलात तुम्ही, नाशिकमध्ये पण असेल, ते जाणं, नाटकाला जाणं हे अजूनही आहे. म्हणजे पण ती पिढी किती शिल्लक राहिली मला माहीत नाही. सवाई गंधर्व बघायला येणारे लोक आहेत आता, खूप 12,000 लोक येतात. किती दिवस टिकतील मला माहीत नाही. परंतु आपण आता इथे आहोत की जिथे आपण एका मोठ्या संक्रमणाच्या सुरुवातीला आहोत. अशी अनेक संक्रमणं आपण आपल्या आयुष्यामध्ये बघितलेली आहेत. नव्याकरता तयार राहूया आणि आपल्या सगळ्यांना ही नवीन संक्रमणं बघण्याकरता जास्तीत जास्त दीर्घायुष्य आणखीन आरोग्य लाभो ही मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि माझं जरासं लांबलेलं आणि मध्ये मध्ये इकडे तिकडे पसरलेलं माझं भाषण मी संपवतो. धन्यवाद. नाही, आभार मानायच्या आधी जर का कोणाला काही प्रश्न असतील, नसतील तर आग्रह नाही, पण जर का असतील तरी आनंदच आहे, तर आपण प्रश्नोत्तर घेऊया थोडीशी. आणि मला आभार झालेले आहेत माझे, त्याने ऐकलं माझं हेच मला आभार प्राप्त झालेत. त्यामुळे आता आणखीन ऑफिशियली काय तर हां सॉरी विचारा. होय, पायरसी हा खूप मोठा आपल्याकरता तो रोग आहे. पायरसी हा आपल्याकडे अनेक गोष्टींची पायरसी होते, परंतु टॉरेंट बघणारा खूप छोटा वर्ग आहे. मी तुम्हाला सांगतो, आत्ता टेलिव्हिजनवरती भारत देश आहे ना, जेव्हा एखादी गोष्ट न्यूमरेटरला जाते ना, तेव्हा भारत देशासारखा स्ट्रॉंग देश नाही. आपल्याकडे आता 90 कोटी लोक आहेत. आत्ता आपल्याकडे 950 चॅनल्स आहेत. 950 चॅनल्स, कल्पना करा. 57 OTT प्लॅटफॉर्म आहेत आणि 90 करोड प्रेक्षक आहेत.
त्या 90 करोड प्रेक्षकांनी 10,000 रुपये खर्च केले 900 कोटी होतात. पण एक गोष्ट 100 रुपयाची असेल त्याला जर का 90 कोटी लोकांनी भागलं की प्रत्येकाच्या वाट्याला काहीच येत नाही. सो ॲज फार ॲज वी आर ऑन द न्युमरेटर साईड वी आर अ पॉवर. द मोमेंट वी गो ऑन द डिनॉमिनेटर साईड वी आर बेगर्स. हा आपला प्रॉब्लेम आहे. परंतु टॉरेंट असलं तरीसुद्धा हे सगळं चाललं आहे ना आता. त्यामुळे एक इकॉनॉमी आता तो थोडा इकॉनॉमीमध्ये डेंट आहे, बट इट इज नॉट रुलिंग द इकॉनॉमी असं आहे. पण तुमची भीती रास्त आहे याचं कारण आम्ही पैसे इन्व्हेस्ट करून एखादी गोष्ट करतो आणि कोणतरी ती फुकट बघतो. याचं शल्य आम्हाला नुसतं टॉरेंटचं नाही आहे. आम्ही केलेलं काम टी व्हीवरती फुकट कधी बघायला मिळेल म्हणणं त्या प्रेक्षकांचं पण आम्हाला शल्यच आहे. फुकट ते पौष्टिक हा आपल्याला सुविचार शाळेमध्ये सगळ्यांच्या फळ्यावरती लिहिलेला होता. म्हणजे लडखडत्या श्रीमंतीपेक्षा दट्टीकट्टी गरिबी बरीवर हे जेव्हा शिकवलं होतं ना तेव्हा आपल्याला सांगितलं की फुकट ते पौष्टिक. हां बोला. हो आत्ता पण करतो परत. शक्य आहे ना. नाही नाही मी आता हे खूप सब्जेक्टिव्ह आहे बरं का. मी त्या लेवलचा हा चित्रपट आहे की नाही आणखीन तुम्हाला तो वाटतो की नाही हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. समजा हरिश्चंद्राची फॅक्टरीसारखा माझा सिनेमा असेल तो जगातल्या कुठल्याही सिनेमाच्या तोडीचा आहे असं माझं मत आहे. तो तुम्हाला तसा वाटतो की नाही, तुमच्या त्या चित्रपटाकडनं काय अपेक्षा आहेत. तुम्हाला जर का असं वाटलं की नाही जेम्स बॉन्डमध्ये जे एक मोठं व्हिज्युअल स्पेक्टॅकल असतं ते स्पेक्टॅकल सिनेमामध्ये असायला पाहिजे तर आपला सिनेमा नाही देऊ शकत. ते मराठी चित्रपट कॉन्टेंट लेवलला तुम्हाला चांगला कॉन्टेंट देऊ शकेल, तुम्हाला कदाचित तो ग्रँजरच्या लेवलला मोठा कॉन्टेंट देऊ शकत नाही. हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्यांची इकॉनॉमी आणि आपली इकॉनॉमी म्हणजे आपण कसं म्हणतो, तुम्ही जेवताना काय जेवता? हां भाकरी पोळी खातो ना आपण. का खातो आपण भाकरी पोळी? कारण ते आपलं अन्न आहे. तसा माझा सिनेमा आहे ना तो माझा सिनेमा आहे ना. जो माझ्या जीवनाविषयातल्या गोष्टी असतील, माझे प्रॉब्लेम असतील, माझं भावविश्व असेल त्यातला सिनेमा माझा आहे ना. मला डेमोमोर नाही भेटत माझ्या भाजी मार्केटमध्ये. ते एक स्वप्नवत असलेली एक वेगळी दुनिया आहे ती. ते चित्रपट जरूर बघा. मी असं अजिबात म्हणते चित्रपट बघू नका. जेम्स बॉन्डचे चित्रपट जरूर बघा. तशी गंमत कुठलाही चित्रपट घेत नाही. पण म्हणून माझ्या मराठी चित्रपटामध्ये जेम्स बॉन्डसारखी हीच नाही, फॅक्शनच नाही असं म्हणण्याचा अर्थ नाही. मग तुम्ही हरारेचं पुस्तक आहे ते का वाचा? जगभरामध्ये मिलियन्स ऑफ पीपल हॅव रेड इट. मी कशाला मराठी पुस्तक वाचू असं म्हणण्यासारखं ते. हे एक झालं. मला माझ्या भावविश्वातलं काहीतरी बघायला मिळालं पाहिजे, वाचायला मिळालं पाहिजे असा जर का माझा आग्रह असेल तर मला माझ्या भावविश्वातलं बघायला आवडतं, वाचायला आवडतं. जगात काय चालतं ते मला बघायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. आम्हाला वाटतं का चांगलं काहीतरी बनवावं? प्रत्येकाला नेहमी वाटतं की आपण काहीतरी चांगलंच बनवावं. ओके, तुमच्या आवडीनिवडीला ते सुयोग्य होतं की नाही हा एक मुद्दा झाला. आता तुम्ही जे म्हणलात ना बँडविड्थचा मुद्दा असतो. अनेक लोक असं म्हणतात ना की मला ना सिनेमा डोकं बाजूला ठेवून बघावं असं वाटतो. असं काही तो दिवसभर करत नसतो की ज्याच्यामध्ये प्रचंड त्याची बौद्धिक गुंतवणूक होती आहे. काहीतरी फालतू गोष्टीच करत असतो आणि प्रॉब्लेम पण फालतू असतात. पण डोकं बाजूला कसं डोकं ठेवून तुम्ही सिनेमा बघू शकता? तुम्ही डोकं नाही बाजूला ठेवू शकत. तुम्ही ठरवू शकता की मला काही नकोच आहे चांगलं हे तुम्ही ठरवू शकता. पण डोकं बाजूला ठेवून चित्रपट कसा बघतात मला माहीत नाही, पण बघतात बाबा लोक आणि मागतात तसा सिनेमा. ते म्हणजे की यार तुमच्या फार गंभीर बिंबीर असतं यार, थॉट बीट त्याच्यामध्ये विचार तुम्ही प्लीज नका करू आहे.
आम्ही दिवसभर काम करतो, आम्हाला काहीतरी अशी एंटरटेनमेंट पाहिजे की ज्या एंटरटेनमेंटमध्ये आम्हाला टाईमपास व्हायला पाहिजे. आपले मराठी कम्युनिटी ही टाईमपास करण्याकरता जन्माला आलेली असते. कसा आहे सिनेमा? टाईमपास. अरे तू काय तुझा टाईम तुला दिलेला आहे, तुझ्याकडे एक 70 वर्षाचं 50-80 वर्षाचं आयुष्य आहे. वाय डू वॉन्ट टू पास इट? चांगलं वाच काहीतरी, चांगलं बघ काहीतरी, चांगलं खा, चांगल्या ठिकाणी फिरायला जा. वाय डू वॉन्ट टाईमपास? पण ही आपली संस्कृतीच झाली आहे टाईमपास. आपली संस्कृती झाली आहे कॉलेज हे बंक करायलाच असतं, कॉलेजमध्ये शिकायचंच नसतं. मी शाळेत मागच्या बेंचवरती कसा बसायचो आणि सरांचं कसं ऐकायचो नाही, हे सगळ्यात धन्यता मानणारे लोक होतो आपण. आपला हिरो हा नेहमी कॉलेज बंक करणाराच असतो. मी जर का सांगितलं, आणि ही फॅक्ट आहे, माझ्या उभ्या शाळेच्या आयुष्यामध्ये फक्त 2 दिवस गैरहजर होतो, तर लोक म्हणत तू येडा आहेस, तू काही गंमतच नाही केलीस शाळेत. मी शिकलो, मला त्याच्यात खूप गंमत आली. असं मी म्हटलं की वाया गेला म्हणत राहा. असं थोडंसं आहे. आपल्याकडे प्रत्येकाकडे बँडविड्थ असते. तुम्ही ठरवलं ना की मी रोज 1 तास पुस्तक वाचणार, आपण वाचू शकतो. तुम्ही बघा दिवसभरामध्ये आपण किती फालतू गोष्टी करत असतो. अनेक फालतू गोष्टी करतो, टवाळगिरी करत असतो, टाईमपास. पण तुम्ही जर का ठरवलं, आणि मग तुम्हाला म्हणतो तुम्ही जरूर डेव्ही मूरचे सिनेमे बघा, एखादा मराठी चित्रपट आपल्या भाषेवरती प्रेम म्हणून बघा, काय हरकत नाही बघायला. तुम्ही बघितलं तर आम्ही चांगले करू ना आणखीन. तुम्ही तुमच्या अपेक्षा वाढवा, आमचा बार वाढत जाईल. तुम्ही जर का तुमचा अपेक्षा बारच खालती ठेवलात की आम्हाला डोकं बाजूला ठेवून सिनेमा बघायचा आहे, करणारा पण डोकं बाजूला ठेवूनच सिनेमा करतो. सॉरी मी तुम्हाला दुरुत्तर केलं असेल तर मला माफ करा, पण याने मला सांगितलं तुम्ही स्पष्ट बोला. मी काय आज मी काय भीडभाड न ठेवता बोलतो आहे. बरं, मी आलो आहे पुण्याहून. हां, तुम्हाला माहिती आहे पुण्याचे लोक म्हणजे लवकर नाशिकमधून निघून जा म्हणून तुम्ही सांगा, आम्हाला काय हरकत नाही. सॉरी, एक त्यांना काहीतरी विचारायचं. माझं मत आहे की शासनाचं काम आहे ना, ते आत्ता आपल्याला ज्या बेसिक आपल्या इन्फ्रा आहे ना ते देणं हा आहे. आम्हाला राजाश्रय नको आहे, कारण राजाश्रय त्याच्या अनेक गोष्टी घेऊन आमच्याकडे येतो. आमच्याकडनं पण काय अपेक्षा वाढायला लागतात. शासनाने काय करावं असं मला वाटतं, धोरणं ठरवताना मी आता चांगली नाट्यगृह उपलब्ध करून देणं हे त्यांनी करावं. त्यांना आम्ही अनेक स्कीम्स आत्तापर्यंत दिलेल्या आहेत. त्यांना आम्ही सिंपल गोष्ट अशी सांगितली की तुम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला एस टी स्टँड आहे, तुमच्याकडे जमीन आहे, त्या एस टी स्टँडवरती एक छोटंसं थिएटर उभं करा. बरं, लॉजिकली जर का तुम्ही बघितलं तर एस टीनीच लोक कुठनं येतील, छोट्या गावातनं स्टँडवरती येतील. तिकडे तुम्ही आणखीन काही जेनेरिक औषधाचं दुकान काढा, एक थिएटर काढा, एखादी लायब्ररी काढा, हे ते सगळं करू शकतात. परंतु त्यात पण एक गोष्ट अशी आहे की त्यांच्या प्रायोरिटीजमध्ये त्यांना एक्झॅक्टली त्यांच्या लिस्टमध्ये कला कुठे येते हे आपल्याला बघायला पाहिजे. कलेसाठी किती बजेट असतं असं तुम्हाला वाटतं आहे, आणि सिंचनाकरता किती बजेट असेल तुम्हाला वाटतं आहे. तर वैचारिक सिंचन आपल्याला नको आहे आत्ता. आपल्याला शेतीसाठी सिंचन हवं आहे, आणखीन ते योग्यच आहे. म्हणजे एक याला विचारलं होतं आपला विन्स्टन चर्चिलला महायुद्धाच्या वेळेला, की ते कुठेतरी पेंटिंग्ज होती की ती युद्धामध्ये त्या पेंटिंग्सचं काय करायचं, ती पेंटिंग्ज वाचवायची का. तेव्हा तो असं म्हणला, देन वाय आर वी फायटिंग द वॉर फॉर. तर तो म्हणला की अरे हे तर आपल्याला जतन करायचं म्हणून तर आपण युद्ध करतो आहे ना. ही मानसिकता आपल्या सरकारची जेव्हा होईल ना की आपण हे सगळं कशाकरता करतो आहे, तर आपल्याकडचा नागरिक हा किंवा आपला प्रत्येक नागरिक हा उन्नत व्हावा, सुसंस्कृत व्हावा, कलेकरता त्याची एक हे असावी, अपब्रिंगिंग असावं त्याचं, तसं लहानपणापासून असावं. मग ते नुसत्या थिएटर करून चालणार नाही, आपल्या लहानपणच्या धोरणापासून आपल्याला तसं ते सगळं करायला पाहिजे. मग अगदी साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला एका पुस्तकाचं उदाहरण देतो, तुम्ही कधीतरी वाचा. एक वाचू आनंदी नावाचं पुस्तक आहे, तुम्ही वाचलं असेल कधीतरी, ज्या माधुरी पुरंदरेंनी केलेलं. त्यांचं म्हणणं आहे आपण लहानपणापासून अनुभवच देत नाही, आपण पर्जन्य चक्र शिकवतो भूगोलाच्या तासाला, आपण मराठी कविता पावसावरची मराठीच्या तासाला शिकवतो, आपण चित्रकलेच्या वर्गामध्ये
मी बघितलेला पावसाचा दिवस असं चित्र काढायला सांगतो. पण आपण हे सगळं एकत्र कधीच शिकवत नाही त्याला अनुभव म्हणून, किंवा त्याला म्हणत पण नाही की आज पाऊस आहे तू नाच, असं पण आपण कधी म्हणत नाही. तर मुळामध्ये आपली शिक्षण व्यवस्था, आपलं अपब्रिंगिंग, त्याला मिळणारं फंडिंग, कलांना मिळणारं पहिल्यापासूनचं फंडिंग, याच्यामध्ये जर का मूलभूत विचार झाला आणि मग त्यातनं जो निर्माण होणारा एक प्रेक्षक असेल, त्या प्रेक्षकाच्या कलेकडनं पण काही अपेक्षा निर्माण होतील, त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, असा तो एक माझ्या मते 360 डिग्रीजमधला प्रयत्न करायला लागेल. थँक्यू.